श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आधीच्या मागच्या गुरुवारी आपलं 6व्या आणि 7व्या श्लोकावर प्रवचन झालेलं होतं. हा भक्तीचा अध्याय आहे. भक्तियोग. त्यात भक्तीचं महात्म्य सांगितलंय. तेव्हा मागच्या या श्लोकामध्ये फारच सुंदर विषय आलेला होता. परत एकदा त्याचं आपण थोडं आठवण करून मग पुढे आपण बघूया. या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं की जे माझे भक्त माझे सर्व कर्म आपले सर्व कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करतात. ते जे काही करतात ते सर्व कर्म म्हणजे कर्म म्हणजे शरीराने होणारे कर्म तर आहेच ना. इंद्रियाने होणारे कर्म. पण सूक्ष्म देह जो आहे आपला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांनी घडणारी जी कर्म आहे, ती सुद्धा ते मला अर्पण करतात. नाहीतर मनात तो त्याचा वेगळाच विचार सुरू आहे. बुद्धीने वेगळाच निर्णय घेतोय आणि वेगळ्याच गोष्टीचं अहंता आणि ममता तो धरून बसतोय. तर तो म्हणाले, "मत्पर" असं नाही. मत्परा म्हणजे तो माझ्या ठिकाणी त्याचं पूर्ण मन त्यांनी मन, बुद्धी, चित्त, अहंकार सर्व समर्पण केलाय. जड देहाची सर्व इंद्रिय तर केलीच आहे माझ्या सेवेत. त्याबरोबर सूक्ष्म देहाची मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे ज्यांनी समर्पण केली त्याला मत्पराः असं म्हणतात. आणि असा अनन्येनैव योगेन अनन्यता हा एक योग आहे. अनन्यता म्हणजे त्या सद्गुरूशिवाय दुसरं काही नाही. नाहीतर या संत पुरुषांनी असं सांगितलं, त्या संत पुरुषांनी असं सांगितलं, हे तसं सांगतात, ते चांगलं सांगतात. असं ज्याच्या ठिकाणी अन्य काहीतरी राहिलेला आहे, तो त्याला अजून भक्ती कळली नाही. तो अनन्य झाला नाही आणि त्याच्यामुळे त्याचा योग भगवंताशी आला नाही. त्याचा योग आधी सद्गुरूशी म्हणजेच परमात्म्याशी त्याचा योग काही आलेला नाही. कारण तो अनन्य नाही आहे. त्याला अजून अन्य दिसतंय काय काय बाहेर. बाहेर कोणाचं आणखी प्रवचन ऐकतोय, कोणाची वचनं तो ऐकतोय आणि सद्गुरूंना सांगतोय, की सद्गुरू ते असं म्हणतात, त्यांचं मला खूप आवडतं, यांचं मला खूप आवडतं. म्हणजे एखाद्या स्त्रीने आपल्या पतीला सांगावं, की तो अमुक माणूस आहे, त्याचं मला खूप हे आवडतो. त्याचं माझ्या काय मैत्रिणीचा पती फारच सुंदर आहे, वगैरे असं सांगावं, तर त्या पतीला काय वाटेल? तेव्हा त्याला अन्य असं म्हणतात. अनन्य म्हणत नाही. अनन्य भक्ती म्हणजे न अन्य दुसरा कोणी नाही तिथे. सद्गुरूंच्या शिवाय सद्गुरू आणि आपण मी तेव्हा अनुभव येतो, तेव्हा अनुभूती येते मला. अनुभूती येत नाही म्हणजे काय? तर अनुभूती कधी येईल? तर अनन्य होशील तर. त्यालाच योग असं म्हणतात. अनन्यता हा पहिला योग आहे. दुसरं तिसरं काहीच नाहीये. आम्हाला महाराजांशिवाय दुसरं तिसरं काही नाही. म्हणून आम्ही कुठेही गेलो तरी त्यांच्यावर प्रभाव पडतो. कारण काय? की आमची एकनिष्ठता एवढी. त्या एकनिष्ठतेने आम्हाला एवढा अनुभव सद्गुरूंच्या ठिकाणी एवढा अनुभव आमच्या ठिकाणी आला, की तो अनुभवाचा सागर आहे. अनुभवाचा सागर आम्ही बघितला तर त्याच्यापुढे दुसरं काय आम्हाला हेच होत नाही. आणि त्याच्यामुळे इतरांवर आमचा प्रभाव होतो. आमच्यावर कोणाचा प्रभाव होत नाही. कितीही मोठा असला तरी. तेव्हा हा अहंकार नाही, ती जाणीव आहे. त्या जाणीवेचं हे जाणीवेची शक्ती आहे आणि म्हणून ही कशी प्राप्त होते? अनन्येनैव योगेन. अनन्यता हा एक योग आहे भक्ती योगामध्ये. भक्ती योगामध्ये अनन्यता म्हणजे अन्याश्रयाणाम त्यागः इति अनन्यता. भक्तिसूत्रामध्ये नारद ऋषींनी सांगितलं, की अनन्यता म्हणजे काय? अन्याश्रयाणाम त्यागः. दुसऱ्या कोणाच्या वचनांचा आधार तुम्हाला लागतो. दुसऱ्या कोणाच्या वचनांचा, दुसऱ्या कोणाच्या काव्याचा, दुसऱ्या कोणाच्या ज्ञानाचा, सद्गुरूंच्या शिवाय जर तुम्हाला आधार लागत असेल, तर तुम्ही म्हणाले अनन्य नाहीये.
मग तुमच्या ठिकाणी योग संभवू शकतच नाही. मग तुम्हाला अनुभव येणार कसा? अनुभव तर यायला पाहिजे. योग तर नाहीये. काय? मग अनन्यता हा योग आहे. जेव्हा अनन्यता येईल तेव्हा आपोआप अनुभव येणं ही आपोआप प्रक्रिया, आपोआप होणारी प्रक्रिया आहे. आणि जो म्हणतो, जो अनुभवाकडे ज्याचं लक्ष असतं, की मला अजून अनुभव आला नाही, अजून अनुभव आलाय, त्याला अनुभव कधीच येत नाही. कारण काय? तो त्याचं लक्ष अनुभवाकडे आहे. जे सहज आहे, जी गोष्ट सहज होणार आहे, त्याच्याकडे तू लक्ष देऊ नये आणि जी गोष्ट तपश्चर्येने प्राप्त करून घ्यायची आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. मग तपश्चर्या तुझी राहते, तुझा अभ्यास राहतोय. हेच पुढच्या श्लोकांमध्ये भगवान सांगतायत. अरे तुझं लक्ष त्या अनुभवाला नाही. अनुभव आणि अनुभूती तरी काय तर व्यावहारिक सगळं. किंवा काही प्रकाश दिसणं, अमकं दिसणं, तमकं दिसणं. ज्याला सद्गुरूंच्या ठिकाणी ते ज्ञान स्वरूप आणि प्रेम स्वरूप याचा अनुभव आला, त्याला सगळ्यात सर्वश्रेष्ठ अनुभूती म्हणजे तेच आहे म्हणा. त्यालाच परमात्म्याचा अनुभव आला. तेव्हा परमात्म्याचा अनुभव हा सर्वश्रेष्ठ आहे. तो परमात्मा होऊनच राहतो. मग त्याला कसली अनुभूती? परमात्म्याच्या ठिकाणी अनुभव वगैरे काही चालत नाही म्हणा. तो अस्पर्श आहे. त्याच्या ठिकाणी काळ नाही, त्याच्या ठिकाणी वेळ नाही, त्याच्या ठिकाणी मृत्यू नाही, त्याच्या ठिकाणी वाचा पण बंद होते असं त्याच्या ठिकाणी काहीच नाही. तो एकमेवाद्वितीय आहे. तर त्याच्या ठिकाणी अनुभूती कसली आली? ते अनुभूती वगैरे हे मागे राहतं मागे पडतं. तेव्हा अनुभूती किंवा अनुभव एकच आहे. परमात्म स्वरूपाचा अनुभव अहम ब्रह्मास्मी. सद्गुरू शिष्याला काय पूर्वीच्या काळीच आणि आताही सद्गुरू काय सांगतात? अहम ब्रह्मास्मी. प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य आहे म्हणजे त्याचा उपदेश करतात. अरे तूच आहे. वेड्या आणि तू म्हणतो, की मला अनुभव आला नाही, मला अनुभूती आली नाही, मला अनुभूती होईल तर असं होईल, तसं होईल, तसं होईल. अनुभूती कसली घेऊन बसला? तू ब्रह्म आहे, मी साधन देतो त्याने त्या ब्रह्माचा अनुभव घे. बस. आणखी इतर काय अनुभूती घ्यायची आहे मला? इतर सगळ्या अनुभूती खोट्या आहेत. म्हणून अनन्येनैव योगेन अनन्यता तुझी होत नाही म्हणून तुला अनुभूती येत नाही. ध्यायंत उपासते माझं ध्यान कर म्हणा. इतर कुठल्या अगदी ईश्वराचं सुद्धा ध्यान करायची गरज नाही तुला. रामकृष्णाचं सुद्धा ध्यान करायची तुला गरज नाही होणार. एका सद्गुरूंच्या ठिकाणी सर्व देव आहे. यस्य देवो पराभक्ती याला जशी यथा देवे तथा गुरु असं सांगितलंय. वेदामध्ये काय सांगितलं? यस्य देवे पराभक्ती. जशी तुझी भक्ती ईश्वराच्या ठिकाणी आहे, ईश्वर म्हणून काहीतरी तू मानतोय, तशी तुझी भक्ती सद्गुरूंच्या ठिकाणी असली पाहिजे. तर तुला अनुभव येईल, नाहीतर नाही येणार अनुभव. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु. तशीच भक्ती सद्गुरूंच्या ठिकाणी पाहिजे. तशी होते का? तिकडे दुर्लक्षच आहे. आणि म्हणले मला अनुभव आला नाही, मला अनुभव आला नाही. बोंबा मारायच्या. मग अनुभव येणार कसा म्हणा? तेषाम अहम समुद्धरता. त्याला अशी भक्ती झाल्यानंतर त्याचा मी उद्धार करतो. या मृत्यूरूपी संसार सागरामधून तो तरुण जातो. भवामी नचिरात पार्थ मय्या आवेशित चेतसाम. आपल्या ठिकाणी सद्गुरूंचा आवेश झाला पाहिजे. आमच्या ठिकाणी सद्गुरूंचा आवेश आहे, की सद्गुरू आमच्या मन, बुद्धी, चित्त, शरीर, जड देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह या चारही देहामध्ये आमच्या ठिकाणी सद्गुरू येऊन राहिले आहेत. त्यांचा आवेश झालेला आहे. असा आम्ही अनुभवतो. हा खरा अनुभव, ही खरी अनुभूती आहे. हे अशा फालतू अनुभूती घेऊन काही फायदा नाही मिळाला. संसाराच्या, की संसारात हे व्हावं, ते व्हावं, अमुक व्हावं किंवा परमार्थात सुद्धा काय प्रकाश दिसावा, नाद ऐकू यावा, हे खावा, ते म्हणले हे चिल्लर चाललर आहे म्हणले. हे तुला नुसतं काहीतरी तुला धीर देण्यासाठी म्हणून आहे सांगितलं. पण खरं म्हणजे मय्यावेशित चेतसाम. सद्गुरूंनी तुझ्या मन, बुद्धी, चित्त, देह, इंद्रिय याचा ताबा घेतलाय का? त्यात तो प्रविष्ट झालाय का? जसं भूतान्वेष न्याय असं म्हणतात. भूतावेश न्याय. भूत जसं एखाद्याला झपाटतं, तसं सद्गुरूंनी सगळं तुला झपाटून टाकले आहे का? त्याला आत्मस्वरूपाचा अनुभव म्हणतात. त्याला आत्म्याचा अनुभव. मय्यावेशित चेतसाम असं म्हणतात. चेतसाम म्हणजे चित्त म्हणजे मन. मयी आवेशित माझा आवेश म्हणजे सद्गुरूंचा आवेश त्यांनी तुला पछाडलाय का सगळ्या बाजूनी?
तर गोष्ट कर म्हणले, नाहीतर काही उपयोग नाही. नाहीतर असल्या फालतू अनुभूती घेऊन काही फायदा नाही. तेव्हा असं सांगतात भगवान आणि अशा या पुढच्या श्लोकांपासून ते सांगतात, काय सांगतायत फार लक्ष देऊन ऐकायचा विषय आहे. म्हणले आपल्या परब्रह्म स्वरूपाशी अहम ब्रह्मास्मी काय ह्या हे जे आहे म्हणाले, तत्वमसी शिष्याला सांगतात ते तत्व म्हणतात, ते ब्रह्मस्वरूप म्हणतात ते तूच आहे. परमेश्वर, परमात्मा म्हणतात ते तूच आहे. त्याचा अनुभव तुला कसा घ्यायचा आहे, हे मी सांगतो म्हणले. हे काय घेऊन बसला? आणि याचं तो हा म्हणतो असा म्हणतो, तो तसं म्हणतो, तो तसा म्हणतो. काय? तेव्हा त्या परब्रह्म स्वरूपाशी जीवाला ऐक्य करता यायला पाहिजे. तुझं ऐक्य त्या परमात्म्याशी झालं पाहिजे, हेच आमचं ब्रीद आहे आणि याच्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. आणि बाकीच्या सगळ्या अनुभूती खोट्या आहेत. तेव्हा असं तुला परमात्म्याशी ऐक्य करायचं आहे का? परब्रह्माशी ऐक्य करायचं आहे का? तर बोल म्हणाले. तर भगवान आता त्याला प्रक्रिया सांगतायत, की परब्रह्म स्वरूपाशी ऐक्य कसं होईल? याच्या प्रक्रिया ते अर्जुन त्यांचा शिष्य असल्यामुळे, त्यांचा भक्त असल्यामुळे आणि तो अर्जुन अनन्य भक्त होता आणि म्हणून त्याला अनुभव आला. तो अनन्य, तो दुसरं काही हे करत नव्हता. त्याला विश्वरूप दाखवलं भगवान श्रीकृष्ण, तरी तो म्हणले विश्वरूप नको म्हणाले. तू असा माझ्यासारखा मनुष्य रूपात 2 हात, 2 पाय सगळं माझ्यासारखा तसा तू पाहिजे म्हणले साधा. मला ते विश्वरूप सुद्धा नको असं त्याने सांगितलं. ते म्हणले याला अनन्यता असं म्हणतात. आणि तेव्हा त्याला या गुह्य प्रक्रिया भगवंतांनी सांगितल्या. अशा प्रक्रिया या आता पुढच्या श्लोकापासून या प्रक्रिया भगवान सांगतायत, की त्या ब्रह्मस्वरूपाशी कसं एकरूप व्हायचं हे सांगतोय मी. म्हणजे जीवाला परब्रह्माची अनुभूती कशी येईल, त्याच्या सगुण साकाराच्या आधारे निर्गुण निराकाराची प्रचिती त्याला कशी येईल आणि त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल हे भगवान सांगतायत. म्हणून ध्यान ध्यान देऊ नये का म्हणाल? काय तुमचं लक्ष पूर्णपणे लक्षपूर्वक आहे का म्हणाल? शंका, कुशंका मनात आल्या तर काढून टाका, फेकून द्या म्हणाल त्याला बाहेर. इथे शंका, कुशंकांना काही जागाच नाहीये आणि एवढा वेळ नाही, फुकट आपला वेळ घालवू नका म्हणाल. हे सगळे शंका, कुशंका, तर्क, कुतर्क करून तुम्ही जे आपला वेळ फुकट घालवताय, याच्यापेक्षा सद्गुरू काय प्रक्रिया सांगतात, त्याचाच अभ्यास करण्यात तुम्ही तेवढा वेळ घालवला, तर तुमचा उपयोग आहे म्हणजे तो खरा अनुभव तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून पुढच्या श्लोकात 8व्या श्लोकात भगवान आता ती प्रक्रिया सांगतात. काय तुम्हाला करायचंय? तुला काय करायचंय मी सांगतो. करायचंय का नाही करायचंय? करशील तर अनुभव येईल, नाही तर नाही येणार. काय अटी गोष्ट सांगतो. आता हे पुष्कळ झालं म्हणलं तुझं रडगाणं. आता आम्ही काय तुझं रडगाणं ऐकायला आम्हालाही वेळ नाही आणि तुलाही खरं वेळ असता कामा नये. सरळ तू या मार्गाने आलं पाहिजे. म्हणून या पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात, की त्या तत्वमसी, की मी जे तुला सांगितलं तूच ब्रह्म आहे. त्याचा अनुभव तुला कसा घ्यायचा आहे? त्याची प्रक्रिया काय आहे मी तुला सांगतो म्हणा. मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. मय्येव मन आदस्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. की माझ्यातच तू मन एकरूप कर. माझ्यातच तू मन प्रतिष्ठित कर. त्या मनाला माझ्या ठिकाणी तू आणून घाल. मयेव मन आदस्व म्हणजे एखाद्या भांड्यात एखादी वस्तू आपण ठेवतो. त्याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी, भगवंताच्या हृदयामध्ये आपलं मन तू दिलं पाहिजेस. भगवंताच्या मनामध्ये, सद्गुरूंच्या मनामध्ये आपलं मन एकरूप केलं पाहिजे. तुला हे दिसतंच कसं म्हणले? हा असं म्हणतो, तो तसं म्हणतो, तो तसं म्हणतो आणि हे असं आहे आणि हे सद्गुरूला सांगतात. ऑफ ऑल द पर्सन्स इकडे म्हणतात सद्गुरू आणि तिकडे म्हणतात काय, की सद्गुरू हा असं म्हणतो, तो तसं म्हणतो. म्हणजे तुला काय ज्ञान झालंय? काहीच नाही झालं. म्हणून भगवान सांगतात, की माझ्यात तू मन घाल. इतर ठिकाणी मन घालू नको.
जर तुला अनुभव घ्यायचा असेल तर. नाहीतर मग तू मोकळा आहे. मग तू 10 ठिकाणी गेला तर आम्हाला काय करायचं त्याचं? पण तुला अनुभव येणार नाही. तू जे म्हणतो मला अनुभव आला पाहिजे, अनुभव आला पाहिजे, अनुभूती आली पाहिजे. तर ती अनुभूती अशी साधी नाही म्हणली. त्याला मेहनत करावी लागते. तर माझ्यात तू मन घाल आणि माझ्यातच या बुद्धीला प्रविष्ट कर. सद सद्गुरूंच्या ठिकाणीच तू मन एकरूप कर. सद्गुरूंच्या मन 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 प्रभू मनाशी येईल असे मिळोनी. माझं मन हे सद्गुरूंच्या मनाशी एकरूप होईल, मिळून जाईल त्यांच्यामध्ये. तर मला ते संपूर्ण ज्ञान होईल. कारण सद्गुरूंचं मन विश्वव्यापक आहे. तर माझं मन सद्गुरूंच्या मनाशी जर मी त्याच्याशी एकरूप करीन, तर माझं मन विश्वरूप होईल. जसं सद्गुरूंचं मन विश्वरूप आहे. आणि माझी बुद्धी जेव्हा सद्गुरूंच्या बुद्धीमधलं ज्ञान, त्या ज्ञानाशी एकरूप होईल, त्या ज्ञानामध्ये प्रविष्ट होईल, तेव्हा ती बुद्धी प्रगल्भ होईल. काय ऋतंभरा तस्य प्रज्ञा असो. ऋतम म्हणजे सत्य. संपूर्ण ज्ञानाने युक्त होईल. म्हणून आमचे महाराज म्हणायचे, "अरे, तुझ्या ठिकाणी सर्व ज्ञान होईल." कारण त्यांना माहिती आहे, की याची बुद्धी आता दुसरीकडे नाही. याची बुद्धी माझ्या ज्ञानामध्ये याने एकरूप केली आहे. याने आपलं मन माझ्या मनामध्ये एकरूप केलं आहे. आणि मग भगवान सांगतात, तू आपलं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी एकरूप केली, तर काय होईल? त्यानंतर ऊर्ध्वं निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशया. ऊर्ध्वं म्हणजे यानंतर, असं झाल्यानंतर काही संशय नाही म्हणले. कशात? निवशिष्यसि मय्येव म्हणजे तू माझ्यातच निवास करशील. काय श्रीहरी निवास, काय श्रीनिवास किंवा श्रीहरी निवास म्हणजे माझ्या ठिकाणी नुसतं आपल्या बिल्डिंगला, बंगल्याला श्रीहरी निवास किंवा श्रीनिवास नाव देऊन भागत नाही. त्याच्यात आपण निवास केलं पाहिजे. निवशिष्यसि मयी एव, मयी एव. एव हा शब्द नेहमी वापर. एव म्हणजे माझ्याच, इतरांचं नाही. इतरांचं काही ऐकायचं नाही, इतरांचे ग्रंथ वाचायचे नाही. असं कसं होईल मग इतरांचं काहीच करत नाही. मग काय, मग तू तू तुला सूट आहे म्हणे तुझा आणि तू फिरत राहा. अनेक ग्रंथ वाच, अनेक काय कर. अनुभव तुला नाही येणार. अनुभव घ्यायचा तर हा मार्ग आहे. हा हा सूर्य हा जयद्रथ. आता स्पष्ट सांगतो म्हणलं, आता आमच्याकडे वेळ नाही. तुला भरपूर वेळ असेल, पण आमच्याकडे वेळ नाही आता. आम्ही चाललोय आमच्या गतीने. आमच्या गतीने तुला यायचं असेल तर तू ये. नाहीतर असं रडत-खडत नाही. तसा मुलगा शाळेत जातो. जाताना एवढं रडत-रडत जातो. आमचा विवेक लहान होता तेव्हा तो एवढं शाळेत जायला हट्ट करायचा. मग त्याला काय चॉकलेट घेऊन द्या, हे घेऊन द्या. मी कडेवर घ्यायचं. मग आमच्या मंडळीत त्याचे बूट वगैरे तिथे सगळं, शर्ट, बूट सगळं तिकडे, ड्रेस जाताच घालत होतो. तो घालूच द्यायचा नाही. तेव्हा असा हट्ट जो करतो तो आपल्या मार्गामध्ये ते असे ब्लॉकेजेस निर्माण करून ठेवतो. रास्ते का रोडा ज्याला असं म्हणतो. तेव्हा तू माझ्यातच मन घाल आणि माझ्यातच बुद्धीला प्रविष्ट कर. तरच तू माझ्यात निवास करशील हे निश्चय आणि हाच खरा अनुभव आहे. माझ्याच ठिकाणी तू राहशील. यात काहीच संशय नाही असं निसंशय भगवान सांगतात. मयी म्हणजे केवळ माझ्याच ठिकाणी. मयी एव माझ्याच. इतरांचं काही नाही. इतर तुला दिसतच कसं म्हणाल? इतर तुला दिसायचं सद्गुरू समोर. तू सद्गुरू आणि शिष्य बस त्याला सद्गुरू समोर दिसतात. त्याला इतर बाहेर काय चाललंय काही दिसत नाही. असं जेव्हा होतं तेव्हाच त्याला अनुभव येतो म्हणाला. नाहीतर त्याला अनुभव येणार नाही. मयी एव म्हणजे केवळ माझ्याच ठिकाणी तुझं मन एकरूप कर. कारण मन एक असलं तरी मनाच्या वृत्ती अनेक असतात. मनाच्या वृत्ती, मन नुसते असतं तर ठीक आहे म्हणा. पण मनाच्या अनेक वृत्ती असतात. त्याला वृत्ती असं म्हणतात. म्हणजे मनामध्ये अनेक विचार निर्माण होतात. प्रत्येक सेकंदाला नवीन-नवीन विचार त्याच्या ठिकाणी निर्माण, त्याला वृत्ती असं म्हणतात. अशा अनेक वृत्ती असतात. शेकडो, हजारो, लाखो वृत्ती त्या मनाच्या ठिकाणी स्फुर मन हे म्हणजे परमात्म्याचं स्फुरण आहे. त्या आत्मस्वरूपाचं स्फुरण आहे. पण ते अज्ञान स्फुरण आहे, अज्ञान स्फुरतं. ते स्फुरतं तेव्हा शुद्ध असतं. पण
संसाराच्या बद्दल ते संसारामध्ये जातं म्हणून ते अज्ञान स्वरूप होतं. मग तिथे ते स्फुरतं. स्फुरणं त्याचा धर्मच आहे म्हणा. म्हणून अनेक वृत्ती त्याच्या ठिकाणी होतात. ते अनेक मार्गाने संसारात धावतो. संसारात अनेक प्रकारे गोष्टी दिसतात. अनेक बुवा लोक दिसतात, अनेक बाबा लोक दिसतात, होऊन गेलेले दिसतात. काय सर्व दिसतात आणि म्हणून त्या मनाची अनेक शकलं होतात. अरे मनाने समाधी अवस्था प्राप्त करून घ्यायची तेव्हा परमात्म्याची प्राप्ती होते. तर तुझं मन तर अनेक ठिकाणी, अनेक बुवांच्या ठिकाणी, अनेक देवतांच्या ठिकाणी आणि अनेक महाराजांच्या ठिकाणी तुझं मन असं तुकडे-तुकडे होऊन म्हणाले, विस्कळीत झाले आहे. तुला काय अनुभव येणार आहे? तुला काही अनुभव येणार नाही. "मयी एव लक्षात ठेव." आणि तू मला सांगतो काय अव्हावल तर परंतु सद्गुरूला तो ज्ञान सांगतो. हे सद्गुरू असं आहे, मग असं असेल तर असं, नाहीतर नाही. तर म्हणजे सद्गुरू कशाला ऐकून घेतायत? इथे काही माझा व्यवहार नाही, व्यवसाय नाहीये, की मला याच्यापासून काही पैसा कमवायचा नाहीये. तुझं कल्याण तुला करून घ्यायचं असेल तर तू करून घे. नाहीतर नको करून घेऊ. इथे कोणी तुला काही जबरदस्ती नाही केलेली आहे. मन असेल एक असलं तरी मनाच्या वृत्ती अनेक असतात आणि त्या अनेक मार्गांनी संसारात धावत असतात. ज्याप्रमाणे एखादा मोठा फटाका आपण बघतो. त्याचा एक स्फोट होतो. मग काही वेळाने दुसरा स्फोट होतो आकाशात. मग काही वेळाने तिसरा, काही वेळाने चौथा असे 4-5 स्फोट होतात आणि त्याच्यातून अनेक स्फुल्लिंग बाहेर पडतात. तो आकाशात जाऊन फुटतो. अनेक स्फुल्लिंग बाहेर पडतात आणि त्याचप्रमाणे जे मन आहे हे एकच आहे. सं आत्म्याच्या ठिकाणचं स्फुरण आहे. परंतु त्याच्या ठिकाणी अनेक कामना, वासना संसाराच्या असल्यामुळे आणि भक्ती मार्गाचे अनेक ठिकाणून ज्ञान घ्यायचं. ते ओव्हरलोड करून घ्यायचं स्वतःला. अरे, सद्गुरूंच्या ठिकाणीच एवढं आहे, तर सद्गुरूचं त्याला ओव्हरलोड होतो. इतरांचं लोड तो घेतो. इतरांचं ओझं तो वाहतो. पण सद्गुरूंचं त्याला ते लोड होतो. खरं सद्गुरूंचं त्यांनी हे जे ज्ञान आहे ते त्याच्या बुद्धीमध्ये घ्यायचं, तर तिथे म्हणले सगळं आधीच स्टोअर करून ठेवलंय त्यांनी. ते सगळं स्टोअर रिकामं कर. माझं ओव्हरलोड नाहीये, माझं खरं लोड आहे. ते बाकीचं जे आहे म्हणले, ते गार्बेज, बाकीचं गार्बेज आहे. ते ते बाहेर काढ, म्हणजे हे तुला लोड करता येईल. आणि हे जर तुला लोड वाटत नसेल, तर मग काही उपयोग नाही म्हणा. हे तर तू हे ज्ञान असं आहे की हे तर सर्व हलकं करतो म्हणा. या ज्ञानामुळे मनुष्य हलका होतो. तेव्हा त्याला इतर त्याच्या ठिकाणी एवढं असतं, जसं झोपडपट्टी एवढी वाढली आहे, एवढे लोक आले. रोहिंग्याने सगळं व्यापलेलं आहे. त्याच्यामुळे बुलडोझर पाहिजे. त्याच्यामुळे आता आम्ही बुलडोझर आणणार आहोत किंवा आम्ही आणलाय आणि त्या बुलडोझरने तुझ्या सगळ्या ठिकाणी मन, बुद्धीच्या ठिकाणी, इंद्रियांच्या ठिकाणी तो बुलडोझर लावायचा आणि ते बाहेरचं सगळे गार्बेज आहे ना, त्या बांगलादेशी त्या सगळ्यांना हाकलून लावायचं. तेव्हा तू तयार असशील तर ठीक आहे. नाहीतर ते बांगलादेशी तुझ्या डोक्यावर बसतील. ते ओव्हरलोड होतील. तेव्हा ओव्हरलोड काय आहे आणि सत्य काय आहे हे जर समजलं नाही तर काय उपयोग आहे म्हणजे. मग आपल्या अकलेचा आणि आपल्या शहाणपणाचा उपयोग काय? तेव्हा मनाच्या ठिकाणी सारखे वृत्तींचे स्फोट होत असतात आणि त्याच्यामुळे मनाचे अनेक तुकडे होऊन जातात आणि ते संसारात इतस्ततः विखुरले जातात. त्या सर्व वृत्ती एकाग्र होऊन मन अखंड म्हणजे पूर्ण किंवा एकाग्र झालं पाहिजे. एका ठिकाणी सगळे वृत्ती आले. मग एकाग्र झाल्यानंतर मग निरुद्ध. मग ते मन जात नाही कुठे अशी अवस्था त्याला निरुद्ध अवस्था म्हणतात. आणि निरुद्ध झाल्यानंतर ती निरुद्ध अवस्था पुष्कळ काळ जेव्हा टिकते तेव्हा त्याला समाधी अवस्था असं म्हणतात. तेव्हा एकाग्र, निरुद्ध आणि समाधी अशी अवस्था आहे. तर ही तुझी कशी येणार म्हणजे तुझं अजून तिथेच पत्ता नाही. मनाचाच तुझा पत्ता नाही. ते संसारातच आहे म्हणाले सगळं. ते इतरच महाराजांच्या ठिकाणी आणि होऊन गेलेल्या संत सत्पुरुषांच्या ठिकाणी आहे. तर उपयोग काय त्याचा म्हणा? तेव्हा अशी समाधी अवस्था तुला प्राप्त होणार कशी? किंवा मन, बुद्धी तुझी स्थिर होणार कशी? म्हणून त्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येत नाही आणि म्हणून आमचे सद्गुरू श्री अवधूत स्वामी महाराज म्हणतात, "अवधूत मनाचा छंद
व्हावा संसारची हा बंद. संसार आधी बंद झाला पाहिजे तुझा. इतर गोष्टी तुझ्या बंद झाल्या पाहिजे. तेव्हा तर त्या बंद कशा होतील? त्या बंद करता येत नाही मला. तू किती बंद करायला जाशील तर बंद होणार नाही. तेव्हा तू हा सद्गुरूंचा आणि त्यांच्या कार्याचा, त्यांच्या प्रेम भक्तीचा, ज्ञानाचा हा छंद लावून घे. हा छंद तुला लागला नाही म्हणून हे सगळं लंड फंड सर्व्हिस आमच्याकडे पूर्वी एक सर्व्हिस होती. लंड फंड सर्व्हिस मध्य प्रदेशामध्ये. ते ट्रॅव्हल सर्व्हिस त्याचं नावच लंड फंड म्हणजे ते कधी नियमितपणे येणार नाही. वेळेवर कधी येणार नाही. वेळेवर कधी आलं तर त्यात प्रवासी बसल्यानंतरही बराच वेळ ताटकळत ठेवणार त्या प्रवाशांना. मग कधीतरी तो दारू पिऊन येणार आणि मग तो ड्रायव्हर बसणार. आपल्या मर्जीप्रमाणे कुठेही थांबवणार. म्हणून त्याला लंड फंद सर्व्हिस असं म्हणतात. तसं म्हणलं त्याला काही नियमच नाही. सद्गुरूंच्या कार्यात नियम आहे ना, मग त्याला ते जाचक होतात. एरवी कशी त्याची लंड फंद सर्व्हिस चालू असते. कुठेही थांबले, कुठल्याही महाराजांचं ऐकलं, कुठलंही वाक्य ऐकलं, कुठलंही वचन ऐकलं, ते घेतलं, कुठेही थांबलं. ते लंड फंड सर्व्हिस त्याला बरी वाटते. तेव्हा त्याचा तो लंड-फंद सर्व्हिसचा संसार बंद करायला पाहिजे. तर तो बंद होणार नाही म्हणजे आणि तसा सद्गुरू बंद करतही नाही. ते म्हणतात, "अवधूत मनाचा छंद." इथे तू छंद लावून घे, म्हणजे तुझा तो लंड-फंद सर्व्हिस ती बंद होईल म्हणाले. आपोआप बंद होईल. तू बंद करायला जाशील तर बंद नाही होणार. कल्पनेच्या अनंत वाटा आणि तुझ्या मनाच्या अनंत कल्पना आहे. अनंत वाटाने ती तुझी वृत्ती जाते मनाची. दाही दिशांना फुटती फाटा. बरं कल्पनेच्या अनंत वाटा आहे आणि त्या वाटांना सुद्धा अनेक फाटा फुटतात म्हणाले. एक वाट अशा अनेक वाटा आहेत आणि त्या मुख्य मार्ग असे अनेक मुख्य मार्ग आहेत आणि प्रत्येक मुख्य मार्गाला अनेक अशा पायवाटा जोडलेल्या आहेत. अनेक पायवाटांनी जात आणि अशा रीतीने तो अनेक पायवाटांनी नुसतं फिरतोय म्हणले आज. काय झाडू संतांचे मार्ग आड राणी पडले जणू. असा आड रानात तू चाललाय म्हणा. आता तुला काय म्हणावं? तेव्हा दाही दिशांना फुटती फाटा, मन नच येईल परत मुळाला. परत जे मूळ आहे त्या मनाचं, त्या आत्मस्वरूप जे आहे तुझ्या ठिकाणी आणि तुझ्याच ठिकाणी आहे. तर त्या आत्मस्वरूपाला, मुळाला ते प्राप्त होणार कसं? कैसे स्थिरेल ईश चरणाला. मग ते ईश चरणाला कसं स्थिर होईल? व्हावा संसारची हा बंद. मग संसार बंद व्हावा. मग त्याला उपाय काय? संसार असा बंद करून तुझ्या ह्याच्याने होणार नाही. अवधूत मनाचा छंद. जेव्हा तुला सद्गुरूंचा, तुझ्या मनाला सद्गुरूंचा, त्याच्या कार्यांचा, त्यांच्या प्रेम, भक्ती, ज्ञानाचा छंद लागेल, तेव्हा संसार आपोआप बंद होईल. ते आपोआप गोष्ट आहे. इकडे छंद लावून घेणं हे महत्वाचं आहे. तर तो छंद लावतच नाही म्हणजे तुला तिसरे छंद आहेत सगळे. तेव्हा भगवान सांगतात, म्हणून या मनाच्या सर्व वृत्ती एकाग्र होऊन एका ठायी एकवटत नाही म्हणा. एकवटून एका ठायी आले पाहिजे. त्या भगवंताच्या ठिकाणी स्थिर केल्या पाहिजेत. मयी एव तेव्हा माझ्या ठिकाणी झाल्या पाहिजे. परंतु तू म्हणशील तेवढं काम हे सोपं नाहीये. याच्यासाठी उपाय म्हणजे अवधूत सद्गुरूंचा छंद लागला पाहिजे. सद्गुरूंचा छंद लागला पाहिजे. आणि छंद हे मनाच्या दाही दिशांना विखुरलेल्या वृत्तींना एकत्र आणतो. विखुरलेल्या वृत्तींना एकत्र कसं आणायचं? का हो हे सगळं मन धावतं. अनेक वाटांनी धावतं. मग त्याला एकत्र आणणार कसं त्या वृत्तींना? तर म्हणले हे अत्यंत उत्कृष्ट साधन सद्गुरू सांगतात. काय? की सद्गुरूंचा छंदाने छंद तुला असेल ना सद्गुरूंच्या प्रेम, भक्ती, ज्ञानाचा, तर तुझ्या सर्व वृत्ती तिथे एकाग्र होतील म्हणा. तेव्हा छंद हे सर्व विखुरलेल्या वृत्तींना एकत्र आणण्याचं उत्कृष्ट आणि प्रभावी साधन आहे. आणि म्हणून संत म्हणतात, माझ्या मना लागो छंद गोविंद, माझ्या मना लागो छंद गोविंद.
एक गोविंद. एक गोविंदाचा छंद लागला पाहिजे. व्यवहारात सुद्धा आपण बघतो, की कोणाला काही ना काही छंद असतो. कोणाला बाग बाग लावण्याचा, बागवानीचा छंद असतो. त्याच्यात कसा वेळ निघून गेला त्याला कळत नाही. एकाग्र होतं, मन एकाग्र होतं. बाहेरच्या बाहेरच्या गोष्टीमध्ये जर मन असं एकाग्र होत असेल, तर सद्गुरूंच्या ठिकाणी काय एकाग्र होऊ शकणार नाही. त्यांच्या ज्ञानाच्या ठिकाणी, त्यांच्या प्रेम भक्तीच्या ठिकाणी काय एकाग्र होऊ शकणार. पण छंद नाही ना, तर तो छंद तू लावून घे. कुणाला बागवानीचा छंद असतो, कुणाला गायनाचा छंद असतो. तर तास अनेक तास ते 4-5 तास गातच राहतात. कुठे गेले तरी त्यांचं गायन सुरूच असतं. रस्त्याने चालताना ते गातात. कोणाच्याकडे गेलं तरी ते गातात. काही काम करताना सुद्धा ते गातात. स्त्रिया सुद्धा त्यांना काही अभंग वगैरे आवडत असले, ते अभंग त्या स्वयंपाक करताना गात असतात, काही काम करताना गात असतात. जात्यावरच्या ओव्या खूप प्रसिद्ध आहे. अनेक संत कवयित्रींनी जात्यावरच्या ओव्या लिहिल्या. जात्यावर दळण दळता त्यांना भगवंताकडे लक्ष आणि त्या तो जो छंद आहे त्यांचा, काम करण्याचा एक छंद त्याच्यामुळे मन एकाग्र झालं त्या कामात आणि कामात मन एकाग्र झाल्याबरोबर त्यांना भगवंताची आठवण आली आणि त्याच्यामुळे त्या ईश भगवंताच्या त्या ओव्यांचं स्फुरण त्यांच्या ठिकाणी झालं. तेव्हा कोणाला गायनाचं, कोणाला वादनाचं असेल. आम्ही तबला वाजवत होतो. 4-4, 5-5 तास कसे जायचे, निघून जायचे कळायचं नाही. कारण तो छंद होता. त्याच्यात मन रमत होतं. कोणाला नृत्याचा छंद. ते डॉक्टर राजकुमार केतकर आम्ही त्यांना हां, आमच्या कॉलेजमध्ये त्यांचा कार्यक्रम झाला होता. तर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं होतं ठाण्याला. तर ते सांगत होते, की म्हणले मी संपूर्ण दिवसभर कधी-कधी 12-12 तास, 24-24 तास मी नृत्य केलेलं आहे. संपूर्ण एक रात्र आणि पूर्ण दिवस असं एवढं नृत्य केलंय एवढं त्याच्यात त्या छंदामध्ये एवढी शक्ती आहे त्या छंदामध्ये. नृत्याचा छंद, कोणाला अभिनयाचा छंद, कोणाला चित्रकलेचा छंद. तो चित्र काढत असतो. दिवस-रात्र त्या चित्रकलेमध्ये तो एकरूप होतो. आम्ही महाराजांचं चित्र काढलं, फोटो काढला तेव्हा आम्ही आम्हाला जवळ 3 महिने लागले. पण आम्ही कॉलेजमधून आलं, की ते चित्र काढत बसायचं. अगदी रात्रीपर्यंत. दुपारभर दुपारी आम्ही 4 वाजता 3-4 वाजता आलं, की 5-5:30 पासून रात्रीपर्यंत उशिरापर्यंत आम्ही ते काढत असतो. तेव्हा याला छंद म्हणतात. असा धरी छंद, मुखी घाला गोड गुलकंद. असं कोणी कीर्तनकार म्हणून. म्हणजे काय तर छंदामध्ये गोडी आहे. तेव्हा ही गोडी जी आहे, मधुमधुरम द्राक्षा मधुरा आमचे महाराज सांगायचे. मधुमधुरम द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव तस्य तदेव हि मधुरम यस्य मनः यत्र संलग्नम. मधुर आहे. मधु म्हणजे मध. अत्यंत मधुर आहे. द्राक्ष अत्यंत मधुर आहे. सुधापि मधुरैव. सुधारस केवढा मधुर आहे. परवा धनश्रीने आम्हाला ते पाठवलं होतं. बासुंदी. ती बासुंदी इतकी छान मस्त होती, की आम्ही सर्वांना थोडी-थोडी वाटून मग आम्ही ती बासुंदी खाल्ली. द्राक्षाम मधुरा सुधापि मधुरैव. तस्य तदेव हि मधुरम. त्याला ती गोष्ट मधुर वाटते का? यस्य मना यत्र संलग्नम. ज्याचं मन जिथे संलग्न झालं, तिथे त्याला गोडी वाटायला लागली. तिथे त्याला गोडीचा अनुभव त्याला येतो. गोडी अनेक प्रकारची असते म्हणजे. पदार्थाचीच गोडी आहे असं नाहीये. तर अनेक गोष्टीमध्ये गोडी म्हणजे आवडी, प्रेम, आवड याला गोडी असते. यस्य मना यत्र संलग्नम. जिथे ज्याचं मन चिकटलं, तिथे त्याला गोड तिथे त्याला ते गोड लागायला लागतं. गोड लागतं म्हणा. म्हणून सद्गुरूंच्या ज्ञानामध्ये, सद्गुरूंच्या प्रेमभक्तीमुळे, सद्गुरूंच्या कार्यामध्ये, सेवेमध्ये मनाला लावायला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात, की मयी एव मन आधस्त्वम. माझ्या इकडे मन तू संलग्न कर. मय्येव मन आधस्त्वम. मयी बुद्धी प्रवेशितम.
की माझ्या ठिकाणी त्या बुद्धीचा प्रवेश कर. कारण का? की तू एकदा माझ्या ठिकाणी मन लावलं, की तुला मधुर गोडीचा अनुभव येतो आणि त्या गोडीनं लाचावले मन लागलीसे गोडी, लाचावले मन लागलीसे गोडी. तुकाराम महाराज म्हणतात, "ते जिव्हेन सोडी तैसे झाले, ते जिव्हेन सोडी तैसे झाले." आमचे महाराज सांगायचे, की गुळाची ढेप पूर्वी आम्ही आमच्याकडे असे आणायचे. प्रत्येकाच्या घरी असे. गुळाची मोठी ढेप आणायचे. कारण काय तर संयुक्त परिवार होता. काय आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर लागायच्या. मोठी गुळाची ढेप आणायची. मग गुळाची ढेप आणली की दुसऱ्या दिवशी बघा खूप मुंगळे कुठून यायचं कळायचं नाही. सर्व बाजूने मुंगळे यायचे. त्याला ते जरी गुंडाळलेलं असलं, तरी कापड गुंडाळलेलं असलं तरी ते मुंगळे बरोबर आत शिरायचे. आणि त्या मुंगळ्यांना आपण काढलं ना तरी ते निघायचे नाही. एवढे ते त्याच्यात हे असायचे. मग आम्ही असं ओढून काढायचो. ओढून काढलं तो मुंगळा तुटायचा अर्धा. त्याचा मागचा भाग तुटायचा आणि अर्धा भाग तिथेच राहायचा. तरी तो सो तरी तो सोडेना म्हणा. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जिव्हेन सोडी ऐसे झाले. तो आपल्या जीवाची पर्वा करत नाही म्हणा. तो त्याच्यात एवढा एकरूप होतो. तेव्हा असा अनेक गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये त्याचं मन एकरूप होतं, त्याला त्याच्यात गोडी वाटायला लागते. आमच्या आमच्या बिल्डिंगमध्येच काही लोक आहेत. तर आम्ही त्यांना विचारतो, "काय कुठे गेलात?" "नाही, म्हणलं फिरायला गेलो." "म्हणलं कुठे गेलात फिरायला?" "नाही, अख्खी डोंबिवली फिरतो आम्ही." म्हणलं, "अख्खी डोंबिवली?" "हो." म्हणजे इथून निघतो आम्ही संपूर्ण डोंबिवली फिरून येतो. काय म्हणलं, "किती वेळ लागतो?" नाही म्हणलं, "एक सकाळी निघाला 8 वाजता, तर दुपारी 2 वाजेपर्यंत आम्ही येतो." असे डोंबिवलीला अनेक लोक आहेत. अशी गोष्ट असते. आमचे एक प्रोफेसर मित्र आहेत. ते म्हणतात. ते तर म्हणतात, की "मी सकाळी जो निघतो, डबा घेऊनच निघतो" म्हणाले. आणि मी कुठेतरी तो डबा खातो, भूक लागली की आणि मग परत फिरतो. मग सकाळी निघाला तर संध्याकाळी येतो म्हणाले घरी. रात्री. मग रात्री येऊन जेवतो. कमाल झाली. याला काय म्हणतात? याला छंद असं म्हणतात. अरे हे जर असे छंद आहेत, तर त्याच्यात त्यांना गोडी एवढे कष्ट असून जर गोडी वाटते त्याला आणि तुला संसारासाठी एवढं गाभाड कष्ट करतो, सगळं करतो आणि तुला सद्गुरूंच्याकडे एकदा महिन्यातून काय यायला तुला एवढा त्रास होतो, एवढे कष्ट तुला पडतात म्हणजे खरं हे कितवं आश्चर्य म्हणावं म्हणा. काय जगातलं केवढं आश्चर्य आहे. सद्गुरूंच्याकडे या म्हणलं तो एकदम रागावतो. "नाही हो, आम्हाला काही ते जमणार नाही." अरे तुला तर माहितीच नाही म्हणले आम्ही 50 वर्ष सद्गुरूंची सेवा केली आणि आम्ही रोज सद्गुरूंच्याकडे पूर्वी जात होतो. रोज जायचो. मग महाराज म्हणायचे, "अरे तुमचं जीवन आहे. तुम्ही असं नाही. आपलं तुम्ही म्हणले गुरुवार आणि रविवार महाराजांच्याकडे आम्ही प्रवचन असायचं आणि बुधवार गुरुवार, शुक्रवार फक्त शनिवार आम्ही घरी असायचो. तर मला म्हटलंच नाही, "आणखी 2 दिवस तुम्ही घरी राहा." म्हणजे एकंदर 3 दिवस घरी राहा आणि 3 दिवस तुम्ही इकडे या. तेव्हा त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही केलं. पण आम्हाला गोडी होती. आम्हाला असं नाही, की काही त्रास होतो वगैरे असं काही नाही. बरं घरच्या लोकांना काही असं वाटायचं नाही. तेव्हा तुला एवढे कष्ट पडतात, कमाल आहे म्हणा. तेव्हा आम्ही लोकांच्याकडे जातो. आता आमचं एवढं वय झालंय. 78 वय झालं तरी आम्ही कोणी बोलावलं तर आम्हाला आनंद होतो. आम्ही जातो त्याच्याकडे. पण त्याच्याकडे काही ईश्वरी कार्य असे काही होत असेल तर आम्ही जातो. नाहीतर नाही. नाहीतर आम्ही आमच्या नातेवाईकांकडे पण जात नाही कोणाकडे. तेव्हा म्हणाले, "तस्यच देव हि मधुरम यस्य मनः यत्र संलग्न." आणि तुला एवढा त्रास होतो सद्गुरूंच्याकडे यायला एवढा बरं नाही यायला तू समजू शकतो. निदान फोन तरी तू करू शकतो ना. इतरांना रोज तू इतर लोकांना फोन करतो. रोज अनेकांचे फोन तुला येतात. त्याच्यात सद्गुरू म्हणजे सगळ्यात मागे राहिले. सद्गुरूंचा नंबर म्हणजे शेवटी
शेवटून पहिला नंबर. शेवटून पहिला नंबर सुद्धा नाही लावत म्हणे. तो लावला तरी हरकत नाही. तू सद्गुरूंचा नंबर शेवटून पहिला लावला ना तरी हरकत नाही म्हणे. काय? पण तो सुद्धा तू लावत नाही. म्हणजे आता तुला काय म्हणावं ते तुझं नाव तूच ठेव म्हणाला. तेव्हा ज्या भगवान सांगतात, की आता मी तुम्हाला सांगतो, की त्या परमात्म्याशी एकरूप कसं व्हायचं हे सांगतो. पण म्हणले तुझी तयारीच नाही. परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे आपल्याला. हाच खरा अनुभव आहे. बाकीचे अनुभव काही उपयोग नाही. त्या अनुभवाचा काहीच उपयोग नाही म्हणले. ते नुसतं अहंकार वाढवणारे आहेत. तेव्हा भगवान सांगतात, ज्याप्रमाणे मांत्रिक असतो, तो भूताला आपल्या मंत्रशक्तीने वश करतो. भूताला वश करतो आणि मग त्याच्याकडून हवी ती कामे करून घेतो. त्या भूताकडून अनेक कामं करून घेतो. एका माणसाला असं ते कोणीतरी मंत्र असा त्यांनी प्राप्त झाला आणि त्यांनी भूताला वश करून घेतलं. अहो, आमचा एक स्टुडंट होता. तो आमचा तेव्हा आमच्या प्रवचनाला यायचा. अगदी सुरुवातीला. त्यालाही एअर इंडियामध्ये सर्व्हिस लागलेली. हां, त्याला इंडियन एअरलाइन्समध्ये आणि आम्ही एअर इंडियामध्ये. तो आमच्याकडे यायचा. तिथे आम्ही त्याला नागपूरला असताना त्याला आम्ही मॅनेजमेंटचं शिकवलं होतं. मॅनेजमेंटचा कोर्स मध्ये तो होता. इकडे आला, आम्हालाही सर्व्हिस लागली, त्यालाही सर्व्हिस लागली. आणि त्याला एक सिद्धी प्राप्त होती. त्याला सिद्धी काय होती? तो सांगेल ते खरं खरं व्हायचं. अशी एक सिद्धी त्याच्याकडे होती. तर तो म्हणले, "सर मला अशी सिद्धी आहे." "तुम्हाला तर बरेच सिद्धी आहेत" म्हणाले. म्हटलं, "नाही बाबा, आम्हाला काही सिद्धी किती नाही. असतील असतील तरी म्हणले आम्ही काय त्या सिद्धीकडे बघत नाही." म्हणे. काय आम्ही आपली ईश्वर भक्ती करतो. पण तो आमच्याकडे अट्रॅक्ट झाला कारण त्याला असं वाटलं, की यांच्याकडे बऱ्याच सिद्धी आहे. वाटलं नाही त्याला अनुभवही आला. पण त्याच्याकडे एक सिद्धी होती आणि त्याला लोकांच्या मनातलं कळायचं. त्याला पुढे काय होणार आहे हे कळायचं. मग तो सांगायचा, "सर हे असं आहे, या माणसाचं असं आहे, त्या माणसाचं तसं आहे." पण आमच्यावर आता आम्ही महाराजांच्याकडे आलो होतो नुकतंच तेव्हा. पण आमच्यावर त्याचा एवढा विश्वास होता. एवढं एवढी श्रद्धा होती, एवढा विश्वास होता, की तो आम्हाला मानायचा. मला आश्चर्य वाटायचं, "अरे तुला" म्हटलं "सगळ्यांच्या मनातलं सांगता येतं, सगळं हे होतं. एवढं तुझं हे आहे." तर म्हणलं तो गावाच्या बाहेर राहायचा आणि काय-काय उद्योग करायचा. नागपूरच्या पलीकडे तो खूप जवळ-जवळ 20 एक मैलावर त्याचं एक घर होतं आणि अशा ओसाड ठिकाणी होतं, तिथे काही वस्ती नव्हती. आणि त्याचे वडील, तो आणि त्याचा भाऊ एवढेच लोक राहायचे आणि त्याची आई एवढे लोक राहायचे. आणि तेव्हा मी त्याला शिकवलेलं होतं तिथे आणि त्यांच्याकडे नेहमी तो मला घेऊन जायचा. तेव्हा त्याच्याकडे स्कूटर होती, स्कूटरवर घेऊन जायचो आणि मग आम्ही बरंच त्याच्याशी बोलत असायचो. तेव्हा तो मुंबईला आला, आम्ही मुंबईला आलो. त्याला ही सिद्धी होती. पण आम्हाला आश्चर्य वाटलं नाही. आम्ही त्याला कधी म्हटलं नाही, की "तुझी सिद्धी मला देतो का?" आम्हाला कधीच वाटलं नाही असं. उलट तो आम्हाला एवढा मानायचा, की "सर म्हणले तुमच्या ठिकाणी खूप सर्व सिद्धी आहेत." पण तुला कसं कळलं? नाही म्हणले, "आम्हाला कळलं." म्हटलं, "मला तर काही वाटत नाही असं." नाही म्हणले, "आहे." म्हटलं, "ठीक आहे, तुझं म्हणतो तर आहे. आहे तर आहे." मग तो इकडे आला. मग आम्ही त्याला महाराजांच्याकडे नेलं. महाराज म्हणले, "त्याला तू एकट्याला पाठव त्याला. तू नको येऊ त्याच्याबरोबर." मग आम्ही त्याला एकट्याला पाठवलं, पत्ता दिला. तो गेला असेल आणि मग महाराजांनी त्याला काहीतरी सांगितलं आणि मग आम्ही गेलो तर महाराज आम्हाला म्हणाले, "अरे त्याच्याशी अजिबात संबंध ठेवू नको" म्हणाले. "याच्या ठिकाणी सगळे भूताकेताचे मंत्र आहेत आणि त्यांनी अशा भूताकेतांना म्हणले वश करून ठेवलेला आहे. त्याच्याबरोबर तू काही जाऊ नको" म्हणा. असं महाराजांनी आम्हाला सांगितलं. मग तेव्हापासून तो आलाच नाही म्हणा. नंतर तो आलाच नाही. त्याला काहीतरी सांगितलं असेल महाराजांनी. त्याची हजेरी घेतली असेल. तेव्हापासून तो आम्हाला भेटलाच नाही. तो अजूनपर्यंत भेटला नाही. असो मुंबईतच. तेव्हा हे मन ते भुतासारखंच आहे म्हणा. आता आम्हाला तर केवढं अनुभूती येतं. अनुभूती म्हटलं तर पुष्कळ. पण खरी अनुभूती आणि खरा अनुभव स्वामी समर्थ नाही देऊ शकत. आम्ही स्पष्ट सांगतो. कोणाला राग येईल, पण स्वामी समर्थ आता येणार नाही तुमच्यासाठी आणि त्यानं सांगून ठेवलेलं आहे.
स्वामी समर्थांनी काय सांगितलं? ते असताना त्यांच्या पोथीतच लिहिलंय, पण लोकं वाचत नाही. किती अंधळे लोक आहेत. त्यांच्या पोथीतच लिहिलंय ना. काय लिहिलंय? त्यांना कोणतरी म्हटलं, "मी रामाची भक्ती करतो, कृष्णाची भक्ती करतो." ते म्हणायचे, "रामकृष्ण हे जुने झाले आता. ते जुने झाले" म्हणले. तुकाराम महाराज काय म्हणतात? "रामकृष्ण ते पुराणी राहिले." काय? "राम हा कालचा, पुत्र दशरथाचा, युगायुगीचा आत्माराम." मग त्या आत्मारामाची भेटी तुला व्हायची आहे का? युगायुगीचा असतो. तो नेहमी असतो. राम काल होता म्हणाले, पुत्र दशरथाचा. पण हा राम जो आहे, आत्माराम हा युगायुगीचा आहे. आणि त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सद्गुरूशिवाय त्याचा अनुभव नाही मिळणार. सद्गुरूशिवाय आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञानाशिवाय आत्मारामाचा अनुभव नाही. हे सत्य वाक्य सर्व वेद, सर्व उपनिषद, सर्व पुराण सांगतायत. तरी लोक किती बहिरे आहेत म्हणाले. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. काय विसरले खऱ्या देवाला गे. खऱ्या देवाला सगळं विसरले आणि खोट्या सर्वांना सगळे म्हणलं सगळ्यांना हे होऊन गेलेले देव आहेत. होऊन गेलेले सत्पुरुष आहेत. त्यांना पूजून काय मिळणार आहे? ते काही येणार नाही म्हणतो. ते ऐकतील. एक गोष्ट आहे म्हणे, ते ऐकतील तुमचं. तुम्ही तुम्ही त्यांना सांगितलं काय, तर ते ऐकतील आणि तुम्हाला अनुकूल अशा, योग्य अशा सद्गुरूंच्या स्वाधीन करतील. इथपर्यंतच त्यांचं काम आहे म्हणे. इथपर्यंतच ते करू शकतात. त्याच्या पलीकडे ते नाही करत काही. आता जे सद्गुरू आहेत त्यांच्याकडे जे सत्य आहे, त्यांच्याकडे तुम्हाला ते सोपवतील आणि परत जर तुम्ही त्यांच्याकडे गेलात, तर ते तुम्हाला काही देणार नाहीत. तेव्हा म्हणजे मनरूपी भूत आहे. भूतच आहे म्हणलं. याला सद्गुरूरूपी मांत्रिक तो गुरुमंत्र देतात आणि त्या गुरुमंत्राच्या प्रभावाने वश करून घेतात आणि ते सारखे एकाच ठिकाणी गुंतून राहावं म्हणून एखाद्या कामात त्याला गुंतवून ठेवतात. म्हणून त्याला सांगतात, "अरे तू काहीतरी लिखाण कर. तू काहीतरी आमच्या अविनाश जोशी यांना आम्ही सांगतो, की तुम्ही हे YouTubeवर आपलं हे टाका." त्याच्यानंतर त्यांना सांगतो, की तुम्ही आमच्या मासिक कसं तयार करायचं, हे सगळं त्यांना शिकवतो आम्ही. असे आमचे भक्त आहेत एक, एक, एक. एक. त्यांना आम्ही एक काम देऊन त्याच्यात गुंतवून ठेवतो. ती सेवा आहे. मग मन त्याच्यात गुंतलं एकदा, की मग त्याला छंद लागतो. आता अविनाश म्हणतात, की "आता सद्गुरू मला तुम्ही सांगा." बरेच दिवस झाले, एवढा चांगला वेळ जातो म्हणजे त्याच्यात. अरे जर हे नसतं ना, लक्षात ठेव, तर तुझं मन काम, क्रोधादी विकारांनी पछाडलं गेलं असतं. त्या भूतानी पछाडलं असतं तुझ्या मनाला. काय आणि नसत्या उठ्या तू या संसारातल्या केल्या असत्या. आणि म्हणून सद्गुरू त्याला सेवेचा शब्द त्यांची कोणी सेवा करावी आणि त्या सेवा केल्यामुळे त्यांचं काहीतरी मोठं हे होतं असं काही नाही म्हणाले. तर त्या सेवेच्या निमित्ताने तुला छंद लागेल आणि छंद लागल्यामुळे तुला तुझे संसार बंद होईल. तुझे लंद-फंद सर्व्हिस जी आहे ती बंद होईल आणि तुझं जे मन आहे, ते मन एकाग्र होईल, निरुद्ध होईल आणि समाधीकडे तुझी वाटचाल होईल म्हणा. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जिव्हेन सोडी ऐसे झाले. मग छंदात त्याचं रूपांतर, छंद लागल्याबरोबर त्याचं रूपांतर व्यसनात होतं. कुठलाही छंद आधी लागतो आणि मग व्यसनात त्याचं रूपांतर होतं. म्हणजे त्याच्याशिवाय तर राहावत नाही त्याला. ती गोष्ट घेतल्याशिवाय नाही झालं तर तो तडफडतो. अशी त्याची अवस्था होऊन जाते. ते नाही मिळालं त्यावेळेला तर तो तडफडतो. त्याला त्रास होतो. तसं म्हणाले हे सद्गुरूंचं प्रेम, भक्ती, ज्ञान हे जर मिळालं नाही काय, तर त्याला तो तडफडतो, तळमळतो. अशी अवस्था झाली आहे का तुझी? तर खरं ते व्यसन आहे. व्यसन झालं असतं आणि जेव्हा व्यसन होतं, तेव्हाच तू समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो म्हणे. जसं दारूचं व्यसन झाल्यानंतर तो मनुष्य सर्व काही विसरतो. तसं हे व्यसन आहे म्हणा. त्याच्यात तो सर्व संसार विसरतो. कोण काय, कोण आधीचे होऊन गेलेले संत सत्पुरुष सगळं काही विसरतो म्हणा. कोणी काय ज्ञान सांगितलं ते सगळं विसरतो. हे त्याला व्यसन लागण्याचं, छंदामधून व्यसनात रूपांतर होतं आणि व्यसनातून समाधीत रूपांतर होतं. व्यस व्यसनानी संती बहुशः. आम्हाला संस्कृत
हा विषय असल्यामुळे आमच्याकडे अनेक सुभाषित असतात. लोकं म्हणतात, "एवढं तुम्हाला पाठांतर कसं होतं?" ते म्हणलं, "आताचं नाही आहे, हे पुष्कळ आधीचं पाठांतर झालेलं आहे." व्यसनानि सन्ति बहुधा व्यसनद्वयमेव केवलं व्यसनं विद्याभ्यसनं व्यसनं यद्वा हरिपादसेवनं व्यसनं. अरे अनेक व्यसन आहेत म्हणाले. कोणाला ड्रग्सचं व्यसन आहे, कोणाला सिगारेटचं व्यसन आहे, कोणाला दारूचं व्यसन आहे, कोणाला कशाचं व्यसन आहे. अशी व्यसनं अनेक लोकांना अनेक व्यसनं आहेत. परंतु 2च व्यसन या व्यसनांपैकी 2च व्यसनं अशी आहेत, की ती मनुष्याला श्रेष्ठ अवस्थेला नेऊन ठेवते. एक म्हणजे विद्या अभ्यसनं व्यसनं. विद्या ही आत्मविद्या, हे हे ज्ञान स्वरूप सद्गुरूंचं. विद्या अभ्यसनं व्यसनं त्याचा अभ्यास करणं. अभ्यास महत्वाचा आहे. विद्या अभ्यसनं व्यसनं याचं व्यसन लागलं पाहिजे. यद्वा हरिपाद सेवनं व्यसनं. एक तर विद्याभ्यास कर, सद्गुरूंचं ज्ञानाने तू त्यांच्याशी एकरूप हो. त्याची गोडी लागू दे. नाहीतर हरिपाद सेवनम व्यसनम किंवा त्यांची सेवा, कार्यामध्ये त्यांची सेवा मी किती करू आणि कशी करू? ह्याचं व्यसन लावून घे म्हणजे हे 2च व्यसन आहेत. किंवा काही काही भक्तांना तर दोन्ही व्यसन मिळतात मला. काय म्हणजे? म्हणजे एकावर एक फ्री. एक व्यसन म्हणजे त्या ज्ञानाचं व्यसन आणि एक हरिपाद सेवनम व्यसनम सद्गुरूंच्या कार्यामध्ये सेवा करण्याचं व्यसन आणि याद्वारे त्यांचं प्रेम, भक्ती, ज्ञान सेवन करायचं. हरिपाद सेवनम, सेवनम म्हणजे सेवा कर सेवन याचा अर्थ सेवा करायची आणि सेवा केल्यामुळे सेवन म्हणजे त्याचं सेवन करायचं. त्याचा त्याचं प्राशन करायचं त्या अमृताचं. हे सर्वश्रेष्ठ व्यसन आहे. आणि यालाच म्हणतात मय्येव मन आदस्त्व मयी बुद्धिं निवेशिव की यालाच म्हणतात मय्येव मन आदस माझ्यामध्येच च महत्वाचं मय एव मन आदस्त्वम मग मय्येव मन मी मन देऊ कुठे? भक्ताला कळत नाही मी कुठे ठेवू हे मन माझं. मग सद्गुरू त्याला सांगतात, "अरे माझ्या ठिकाणी ठेव." माझ्या ठिकाणी म्हणजे कसं काय ठेवायचं? तर म्हणले विद्या अभ्यास मी जे ज्ञान सांगतो, त्या ज्ञानाच्या ठिकाणी ठेव. मी जे प्रेम माझं ते घे, त्याच्या ठिकाणी ठेव किंवा माझ्या कार्यामध्ये सेवा आहे, ती सेवा कर. तिथे तुझं मन ठेव. मग याला मय्येव मन आदस्त्वम असं म्हणतात. हे सगळं प्रॅक्टिकल आहे म्हणजे प्रॅक्टिकल कर. तू घरी बसशील आणि मोठ्या गप्पा मारशील, काही उपयोग नाही म्हणलं. ते काही तुझ्या उपयोगाला येणार नाही. त्याने काही तुला अनुभूती तर येणारच नाही. अनुभव तर येणारच नाही. अनुभूती येणार नाही. मय्येव मन आदस्त्वम असं म्हणतात. तेव्हा मय्येव हा शब्द खूप महत्वाचा आहे. माझ्यातच इतर काही नाही म्हणलं. इतर काही बोलूच नको तू. माझ्यातच मन गुंतवणूक ठेव. मग तुला हिंमतच कशी होते? आमच्या महाराजांच्या पुढे कोणी काय हिंमतच व्हायची नाही. काय बोलायची. त्यांचं रौद्र रूप होतं. स्वामी समर्थांचं कसं आता आम्ही जर रौद्र रूप घेतलं, तर कोणी ते टिकणार नाही म्हणून आम्ही आता लोकांमध्ये तेवढी शक्ती राहिलेली नाही आणि लोकांमध्ये तेवढं स्टॅमिना नाही आणि ते एवढे दुर्बल लोक झालेले आहेत. कारण काय ते विशेष सेवनामुळे सुखासीन वृत्ती झाली आहे. त्याच्यामुळे ते दुर्बल झाले आणि त्यांच्यामुळे स्वामी समर्थांसारखं आणि आमच्या महाराजांसारखं ते सहन नाही करू शकत. म्हणून आम्ही त्यांना प्रेमाने, "ये बाबा, कर बाबा." तर त्यांना असं वाटतं, की ते आमचे जावईच झाले आणि मग ते सद्गुरूला ऑर्डर सोडतात. "सद्गुरू असं करा, सद्गुरू हे करा, सद्गुरू ते करा, सद्गुरू इकडे या." "अरे मी येतो सद्गुरू तुम्हाला घ्यायला." असं नाही. "सद्गुरू तुम्ही या." काय? तेव्हा असं नाही. सद्गुरूने तू ऑर्डर सोडायची नाही. तुला सद्गुरुजी सांगतात त्याप्रमाणे तू करायचं किंवा सद्गुरू सांगतात कशाला? तुलाच कळलं पाहिजे. सद्गुरूंनी आज्ञा देण्याचं कारणच नाही मला. तेव्हा मय्येव माझ्यातच मन गुंतवून ठेव. म्हणून त्या गोपी म्हणतात, "दोन चार असिती कार्य मने उद्धवा." अरे उद्धवा, मन काय 2-4 असतं का एका माणसाला? मन एकच असतं म्हणा.
हा मनाच्या वृत्ती खूप असतात संसार. मन एकच असतं. ते तर मी माधवाला कधीच देऊन टाकलं म्हणलं. मय्येव मन आदस्त्वं गोपीनी कसं द्यायचं? गोपीनी कसं दिलं? ते म्हणले, "माझ्या मनावर काही माझा अधिकार नाही. माझ्या बुद्धीवर काय अधिकार नाही. माझ्या कशावरच काही अधिकार नाही. माझं म्हटलं रे म्हटलं, की तुम्हाला चिकटलं." काय आणि निधिध्यासन अरे हे तर श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन. निधिध्यासन म्हणजे समाधी आहे. निधिध्यासन म्हणजे समाधी आहे. आधी मन तर तू लाव इकडे. मन एकाग्र कर. मय्येव मन आदस्त्वं. माझं मन आधी एकाग्र कर. माझ्या ठिकाणी आण. माझ्या ठिकाणी लाव. एकाग्र कर. मग ते निरुद्ध होईल. दीर्घ काळाने मग निरुद्ध झालं, की मग त्यात ध्यान घडेल. ध्यानाने मग समाधी होईल. तुझं म्हणलं इथे काही पत्ताच नाही अजून. संसारातच मन आहे. म्हणलं ते कसं होईल? निधिध्यासन, श्रवण, मनन, निधिध्यासन. श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन. निधिध्यासन ही समाधी आहे. ज्ञानयोगाच्या समाधीला निधिध्यासन असं म्हणतात. निधिध्यासन समाधी. आणि निधिध्यासन कसं घडतं? त्याची त्याची क्रिया सद्गुरू सांगतात. काय? निधिध्यासन कसं करायचं? शब्द मोठे-मोठे असतात, पण त्याचा अनुभव कुठे आहे? आम्हाला महाराजांनी ते करवून घेतलं म्हणून आम्हाला त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळतो. आणि तसं आम्ही केलेलं आहे आणि म्हणून आम्ही गीता तुम्हाला सांगतो. आणि म्हणून गीतेवर एवढं आमचं व्याख्यान होतं तासनतास, की निधिध्यासन म्हणजे काय? आत्मा वा अरे श्रवणीयम, मननीयम, कीर्तनीयम, निधिध्यासितव्यम. निधिध्यासितव्यम म्हणजे काय? वेदांनी सांगितलं. निधिध्यास कसा लागेल? तर मी आणि माझं. हा मी, हा देहाचा मी आणि हा माझा फ्लॅट, हा माझा बंगला, ही माझी कार, ही माझी बायको, हे माझे नातेवाईक, काय हे माझी संपत्ती, हे माझं धन, हे मी आणि माझं, हा देहाचा मी आणि हे माझं. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत निधिध्यासन पुष्कळ दूर आहे. कोसो दूर आहे. निधिध्यासन या समाधीत जर राहायचं असेल, तर तुला मी आणि माझं हे बाजूला केलं पाहिजे. आता बाजूला नाही करता येत. सद्गुरूंच्याकडे द्यायचं. मय्येव मन आदस्त्वं. माझ्या ठिकाणी सर्व दे म्हणाल. सर्व समर्पण कर. मी आणि माझं. तुला जे काही माझं वाटतं त्याला ममत्व असं म्हणतात. ममत्व. आणि मी जे वाटतं, मी असा आहे, मी तसा आहे. तो अहंकार. तो अहंकार आणि ममत्व, मी आणि माझं म्हणजे अहंकार आणि ममत्व, हे जेव्हा तू सद्गुरूला देशील, त्याच्यावर तुझा काही हक्क नाही. तेव्हा तुला त्या निधिध्यासन नावाच्या समाधीमध्ये तुझा प्रवेश होईल. नाहीतर अनुभूती घेत बस. ती अनुभूती आली, ती अनुभूती आली, असं वाटलं, तसं झालं, ते झालं, ते झालं. हे संसारात नाही म्हणत. खरी अनुभूती तुला माहितीच नाही. निधिध्यासन माहितीये का? तुला श्रवणच तू करत नाही बरोबर. श्रवणच तू बरोबर केलं असतं, तर तुला हे प्रश्नच उभे राहिले नसते. नाही प्रश्न ठीक आहे. न समजणं बरोबर आहे. पहा आम्हाला आज घोरपडे सांगत होते, "सद्गुरू काही प्रश्न आहेत म्हणजे मला विचारायचे." मग मी विसरून गेलो आता. असं म्हणता-म्हणता आमच्याशी ते बोलता-बोलता एकदम त्या "हां, हो," म्हणले, "आता तुमच्या ह्याचा आला." हाच मला प्रश्न होता म्हणले. मग त्यांनी निरसन करून घेतलं. प्रश्नाचं निरसन करणं बरोबर आहे. प्रश्न अज्ञानामुळे येतात. ते अज्ञान दूर झालं की तो प्रश्न होऊन जातो. पण शंका ही फार वाईट आहे म्हणले. शंकासूर. शंकासुराचा वधच केला. आमचे महाराज सांगायचे भगवान श्रीकृष्णाने त्या शंकासुराचा वध ते मागे पुढे बघितलं नाही. तलवार घेतली आणि मारूनच टाकलं त्याला. अहंकाराचा रावणाचा वध केला. कंसाचा वध केला. त्याच्याशी वाटाघाटी वगैरे काही केलं नाही म्हणे. त्याच्याशी काही एक शब्द बोलला नाही. गेला आणि सरळ खड्गाने वध करून टाकला. तसा खरा खरा शिष्य तो असतो. काय? की जो आपल्या शंका तो स्वतःच तो ज्ञान खड्ग घेऊन स्वतःच तो शंकासुराला मारून टाकतो. तो खरा पराक्रमी. तो खरा पराक्रमी शिष्य असतो म्हणे. तुझ्या शंका-गिंका इकडे हां, प्रश्न असतील ते ठीक. तुला काही समजलं नाही ते बरोबर. पण शंका असतील तर इकडे नाही. काय? निसंशय पाहिजे.
त्या शंकराचार्यांचं सांगतात, की "वटतरोर मूले वृद्धा वृद्धा शिष्या गुरोर युवा." गुरु युवा आहे आणि शिष्य वृद्ध आहे. आणि त्यांचं गुरोस्तु मौनम व्याख्यानम. गुरु बोलता-बोलता एकदम मौन झाले. गुरोस्तु मौनम व्याख्यानम. शिष्य प्रज्ञा असतो केवला. सद्गुरूंना काय म्हणायचं आहे, हे त्याच्या बुद्धीत त्याला बरोबर कळलं आणि तसा तो करणार त्याचा निश्चय झालाय बुद्धीत. सद्गुरूंना काय हवंय आणि याचा त्याला कळलंय आणि याचा त्याचा बुद्धीत निश्चय झालाय. त्याला खरा शिष्य असं म्हणतो. त्याला शंका आहे. तेव्हा त्याच्या सर्व शंका निरस्त होतात. त्याचा बुद्धीचा निश्चय होतो. जेव्हा कोणी आम्हाला सांगतो, त्या अमुक महाराजांचं प्रवचन मी ऐकतो, ते मला खूप आवडतं. म्हणजे तुमचंही चांगलं असतं. पण त्या महाराजांची वचनं तो आम्हाला सांगतो. अरे मला कशाला सांगतो? माझ्या सद्गुरूंनी एवढं ज्ञानाचा सागर मला दिलाय. तू काय 2-4 गोष्टी सांगतो आणि ते काय मला माहिती नाही का? तो काहीतरी इंग्लिशमध्ये सांगतो आणि तू आपलं ते ऐकतो आणि तुला ते खूप आवडतं. मग आम्हाला कळतं, की त्याची परीक्षा होते. याच्यात प्रत्येक ठिकाणी तो शिष्य काय-काय करत असतो, काय-काय गोष्टी करत असतो, हे सद्गुरू बरोबर त्यांचं ते लॅबोरेटरीमध्ये जसं असतं, सूक्ष्मदर्शक यंत्र असतं. तसं त्यांच्या ठिकाणी सगळं सूक्ष्मदर्शक यंत्र असतं. तो एखादा शब्द बोलला, कशाप्रकारे बोलला, काय बोलला, कुठल्या परिस्थितीत बोलला, हे सगळं त्याच्यात बरोबर त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, तो काय आहे, कसा आहे, सगळ्याचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी सद्गुरूंच्या ठिकाणी असतं. त्याचं विश्लेषण पूर्ण असतं त्यांच्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे तो कुठल्या अवस्थेत आहे, हे त्यांना बरोबर कळतं. त्याला वाटतं काय आपण सद्गुरूंना खोटं सांगितलं आणि सद्गुरू काही बोलले नाही म्हणजे त्याला झालं. अरे असं नाही म्हणाले. सद्गुरू बोलत नाही म्हणजे गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्य प्रज्ञास्तु केवला. मग आम्हाला कळतं की याचं मन कुठे आहे? मय्येव नाहीये. याला मय्येव या शब्दाचा अर्थच माहिती नाही मला. माझ्या हातात सद्गुरूंच्या हातच याचं मन नाहीये. आपलं मन केवळ एका सद्गुरूशिवाय दुसऱ्या ठिकाणी ठेवणं म्हणजे ही व्यभिचारी भक्ती आहे. याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. आणि भगवान सांगतात, की "यो माम अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते." तो मला मान्य आहे ना. जो अव्यभिचारी भक्ती करेल तो. नाहीतर सांगेल हाही महाराज आहे, तोही महाराज आहे, ते स्वामी समर्थ होऊन गेले. आता होऊन गेले तर होऊन गेले. ते पुराणे झाले. मग आम्ही असं बोललो, की लोकांना राग येतो. स्वामी समर्थांना तुम्ही असं म्हणता. मग काय ते आमचेच आहेत आणि त्यांनी आम्हाला हेच असंच सांगितलं. त्यांनी आम्हाला जे शिकवलं ते आम्ही सांगतो. तू काय मला त्याची भीती घालतो का? तू तर घाबरत नाही तू बोलताना आणि मला ते भीती घालतो. मला काय भीती आहे? रामकृष्ण ते पुराणे राहिले. रामकृष्ण ते पुराणे झाले. तर हे अमुक महाराज, तमुक महाराज आणि स्वामी समर्थ आणि शंकर महाराज, अमुक महाराज, तमुक महाराज. त्यांची त्यांची महती आहे. पण तू ज्या अर्थाने म्हणतोय तसं बरोबर नाही. ते बरोबर नाही. तू मला भीती दाखवतो एवढे सगळे जमावून. हे बघा एवढे लोकं आहेत. एवढे सगळे माझ्याशी ते मला सांगतात, माझ्याशी बोलतात आणि मला तू एवढा बुद्धू बनवतो. मग माझ्याशी नाही बोलत का ते? माझ्याशी ते सर्वात जास्त बोलतात ते. तुझ्याशी जर एवढं बोलत असतील, तुला जर एवढी अनुभूती देत असतील, तर मला केवढी अनुभूती देत असतील? विचार कर ना म्हणा. त्यांच्या संप्रदायातला आहे मी. त्यांच्या परंपरेतला आहे. तुझ्यासारखा कोणी बाहेरचा नाहीये. तू त्यांची तर भक्ती करतोस, पण त्यांच्या संप्रदायात नाहीये तू. तुला मी घेतलं आता मोठ्या ह्याने, म्हणून तू त्यांच्या संप्रदायात असं म्हणतात. पण वाचा, मनोवाचा, वाक्काय, कर्मणी याने तू झालेलं नाही म्हणलं. मय्येव नाही झालेलं. आणि तू मला ज्ञान सांग. असंच लोक ज्ञान सांग. असा जमावडा जमवायचा आणि होऊन गेलेलं संत पुरुषांचं आणि दाखवायचं बघा आम्ही किती मोठे आहोत. हे तुझं मोठेपण नाहीये. हे तू किती क्षुद्र आहे, किती छोटा आहे दिसतं मला. तुला एवढ्यांचं सहाय्य लागतं. तेव्हा आपलं मन एका सद्गुरूशिवाय दुसऱ्या ठिकाणी ठेवणं म्हणजे व्यभिचारी भक्ती आहे लक्षात ठेव. आणि सर्वांनी सांगितलंय
बरं नीट वाचलं नाही तू, ग्रंथ नीट वाच. स्वामी समर्थांचाही ग्रंथ तू वाचला नाही नीट. नाहीतर तुला कळलं असतं. व्यभिचारी भक्ती काय, अव्यभिचारी भक्ती काय. स्वामी समर्थांच्याकडे एकदा त्यांचा शिष्य बनवणारा म्हणून आम्ही म्हणतो, की स्वामी समर्थांचे कोणी शिष्य नाही. देव मामलेदारांशिवाय. तर लोकांना राग येतो. नाही अमुक बिडकर महाराज होते, अमुक काय हे महाराज होते, साईबाबा होते. आणखी कोण ते साईबाबा, गोंदवलेकर महाराज होते, साईबाबा होते, गजानन महाराज होते. अरे तुला माहिती नाही, त्या आम्ही गेलो होतो अ, नाशिकच्या जवळ. त्या देव मामलेदारांचं मंदिर आहे. तिथे त्यांची मूर्ती आहे संगमरवरी आणि तिथे एक बैलगाडी आहे आणि त्या बैलगाडी चालवणारे कोण आहे? देव मामलेदार बसले तिथे. चालवतायत आणि बाकीचे सगळे संत पुरुष त्याच्यामध्ये गजानन महाराज शेगावचे, त्याच्यामध्ये गोंदवलेकर महाराज, त्याच्यामध्ये साईबाबा असे सर्व संत पुरुष ते बैलगाडीत बसले. अरे हे सगळे संत पुरुष तिकडे यायचे. तुला माहिती नाही, तू वाचलंच काय? सगळे संत पुरुष देव मामलेदारांच्याकडे यायचे. असं त्यांच्या त्यांच्या चरित्राचे आहे. त्यांचं चरित्र आमच्याकडे आहे. तुझ्याकडे नाहीये. त्याच्यामुळे तुला माहिती नाही. तू वाचलत नाही. तू त्याचा अभ्यासच करत नाही आणि काहीतरी आपल्या मनाची मांडे खातोस. हे बरोबर नाही ना. आधी अभ्यास तरी कर. अभ्यास करशील तर तुला लक्षात लक्षात येईल. तू फक्त एकच काहीतरी चरित्र वाचलं. तुला कसं कळणार? तेव्हा हे सर्व त्यांच्याकडे येऊन त्यांचं मार्गदर्शन घेत असतात. ते गृहस्थाश्रमी होते. देव मामलेदार, सिद्ध पादाचार्य स्वामी आणि त्यांचं सर्व मार्गदर्शन घेत असत. आणि अक्कलकोट स्वामींनी त्यांना सांगितलं होतं सगळ्यांना, की तुम्ही यांचं मार्गदर्शन घ्या. अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना पाठवलं होतं त्यांच्याकडे. ते तुमचे सद्गुरू. त्यांच्याकडे ते राहील. तिथे घासून घ्या असं सांगितलं. स्वामी समर्थांनी सांगितलं गजानन महाराजांना, की तुम्ही तिथे घासून घ्या. ते महाराज नव्हते तेव्हा. मामलेदाराकडे जा आणि तिथे घासून घे आणि मग वेळेचावेळी करत फिर. हे अभ्यास कोणाचा नसतोच. आणि सांगतात अमुक आहे, तमुक आहे, ढमुक आहे. आणि कशी हिंमत होते मला आश्चर्यच वाटतं. अशी हिंमत तुम्हाला होते कशी? तेव्हा याला अव्यभिचारी, व्यभिचारी भक्ती असं म्हणतात. आणि आम्ही सांगतो ते खोटं. तेव्हा याला व्यभिचारी भक्ती असं म्हणतात. तशी भक्ती करू नये म्हणाले. माम अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. जो मलाच अशा अव्यभिचारी भक्ती तो सगळं विसरतो. आम्ही त्या पद्मनाभ स्वामींच्या मंदिरात गेलो होतो तेव्हा आमचे किरण मुळे सर, आम्ही त्यांना सांगितलं, की तुम्ही या पद्मनाभ त्या त्यांनी पुजाऱ्यांनी सांगितलं, की पद्मनाभ स्वामींची समाधी आहे आणि इथे त्यांच्या पादुका आहे. त्यांच्या पादुकाला नमस्कार करा. ते त्याने त्या पुजाऱ्याच्या समोर त्या पादुकाला नमस्कार नाही केला. त्याने आम्हाला आम्हाला नमस्कार केला. तेव्हा ते पुजारीच दंग झाला. कमाल आहे म्हणाले. म्हटलं याला म्हणतात एकनिष्ठता. काय? याला म्हणतात मयी एव याला म्हणतात अव्यभिचारी भक्ती. अरे शिकून घे, नाही माहिती तर. तिथे उंटावर बसून शेळ्या हाकलू नको. उंटावर बसून शेळ्या हाकलणं असं म्हणतो. नाही मी येऊ शकत नाही, मी असं करू शकत नाही. नाही तर माझं काय अडलंय? माझ्या काय लेकीचं लग्न आहे का? मला लेकच नाही त्याच्यामुळे तो प्रश्न नाही. काय? तेव्हा म्हणलं, "हे तुझ्यासाठी चाललंय सगळं. तुला त्यात इंटरेस्ट नसेल तर नको." माम अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. तुकाराम महाराज म्हणतात, "आधीच्या भ्रतारे काम नोहे पुरा." आधीच्या दादला जो आहे म्हणाले, दादला म्हणतात. काम नोहे पुरा, तो तुझा काम पुरा करू शकत नाही, असं ती भाषा वापरतात सांगते. त्यांची भाषा तर खूपच कडक असते म्हणाले. आम्ही आम्ही तर त्या तशी भाषा वापरतो. आधीच्या भ्रतारे काम नोहे पुरा म्हणून व्यभिचारा पातली. म्हणून तू असा व्यभिचार करतो. एवढ्यानं जमवून तुझं काम पुरा होत नाही. एवढे संत पुरुषांना, एवढे संत पुरुष तुला लागतात. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, ही तुझी ही व्यभिचारी भक्ती आहे. सती अनुसूया तिच्या तिची परीक्षा घ्यायला आले कोण? ब्रह्मा, विष्णू, महेश.
आणि तिला सांगितलं, की "ती गोष्ट सर्वांना माहिती आहे. वस्त्र काढून तू हे आम्हाला भोजन दे." मग तिने सांगितलं, "ठीक आहे." त्यांनी बाळं तर केली, पण अनुसूयेचा भाव काय होता? ती म्हणाली, की "अत्री ऋषीच्या व्यतिरिक्त सर्व सर्व स्त्रियाच आहे" म्हणले. बाकी पुरुष कोणी नाहीच आहे या जगात. तिचा भाव बघा. अत्री ऋषी हे एकच पुरुष. बाकी सर्व स्त्रिया आहेत. त्याच्यामुळे मला म्हणाले सगळ्या स्त्रिया असल्यामुळे मला काही लाजण्याचं कारण नाही. मला लाजण्याचं काहीच कारण नाही. कारण सगळ्या स्त्रियाच आहेत. फक्त अत्री ऋषी हे पुरुष आहेत. असं तिने सांगितलं. तेव्हा ती पतिव्रता. त्याच्यामुळे तिच्या ठिकाणी एवढी शक्ती होती. ही शक्ती एकनिष्ठतेची शक्ती आहे म्हणाले. सती अनुसूयेची सगळी भक्ती काय अत्री ऋषींच्या ठिकाणी आणि म्हणून ती एकनिष्ठता होती. ती पतिव्रता होती आणि म्हणून त्या पातिव्रत्याचं तेज होतं, की ते सर्व ब्रह्मांडाला त्यांनी म्हणाले ग्रासून टाकलं. तेव्हा त्याचं मुख्य काय तर माझ्यासाठी अत्री ऋषी हेच पुरुष आहे. बाकी सगळ्या स्त्री आहेत. त्याच्यामुळे मला काही लाज नाही म्हणा. म्हणून पुरुष कोणी नाहीतच. तसंच सद्गुरूच्या शिवाय इतर सर्व परपुरुष, इतर सर्व मग ते होऊन गेलेले असो, आत्ताचे असो, कोणी असो, हे परपुरुष. होऊन गेलेले जे आहे ते परपुरुष. पर म्हणजे श्रेष्ठ. ते श्रेष्ठ होते, पण परच, दुसरेच. आणि परस्त्री, परपुरुष किंवा परस्त्री ते आहेत. असा भक्ताचा भाव पाहिजे. तर त्याला अनुभव येईल म्हणाले. तरच त्याची भक्ती ही अव्यभिचारी भक्ती होईल. नाहीतर भर भक्तीचं फळ मिळणार नाही म्हणाले. तेव्हा मय्येव मन आदस्वम मयी बुद्धिम निवेशय. निवेश म्हणजे आपण जसं म्हणतो हिंदीमध्ये निवेश हे शब्द आहे. निवेश म्हणजे गुंतवणूक करणे, आपला पैसा गुंतवणे. निवेश, निवेश करणे. मयी बुद्धिम निवेश. माझ्या ठिकाणी तू आपल्या बुद्धीची गुंतवणूक कर. माझ्या ठिकाणी आपली बुद्धी प्रविष्ट कर. तेव्हा मयी बुद्धिम निवेश. मनाचं झालं आता बुद्धीचं सांगतात. भगवान म्हणतात माझ्या ठिकाणी तुझ्या बुद्धीला प्रविष्ट कर. मन आणि बुद्धी ही इंद्रिय आहेत. ही सूक्ष्म इंद्रिय आहेत. सूक्ष्म देहाची इंद्रिय आहेत मन आणि बुद्धी. म्हणून ती सूक्ष्म गोष्टीचं ज्ञान करून घ्यायला समर्थ आहेत. पण आत्म्याचं स्वरूप आत्म्याचं ज्ञान नाही होत मात्र मन बुद्धीने. आत्म्याचं ज्ञान आत्म्यालाच होतं. आत्म्याचं मन बुद्धीला ज्ञान नाही होत. मग मन बुद्धीचं काय करायचं? तर मन बुद्धीला त्याच्याशी समरस करून टाकायचं. म्हणजे मनाचं नमन होतं, की मन मन वेगळेपणाने राहतच नाही अशी स्थिती येते आणि बुद्धी वेगळेपणाने राहत नाही अशी स्थिती येते. तेव्हा मनाचं नमन होतं आणि बुद्धीचं ऋतंभरा होते. त्या बुद्धीमध्ये पूर्ण परमेश्वराचं स्वरूप भरलं जातं आणि मनामध्ये त्या आत्म्याचं स्वरूप भरलं जातं. ऋतंभरा तसे. त्याच्यामुळे त्याचं मन पण राहत नाही, बुद्धी पण राहत नाही. जेव्हा मन आणि बुद्धी राहत नाही, तेव्हा आत्माच एक असतो आणि तोच स्वतःचा अनुभव घेतो. आणि म्हणून म्हणतात, मन बुद्धी तर त्याची जड आहेत. न तत्र मनो गच्छती, न तत्र बुद्धिर्गच्छती. त्या परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धी जात नाही, मनही जात नाही. पण मन, बुद्धी उपयोगी येतात. कशाला? मन, बुद्धी मध्ये ते परमात्मा स्वरूप भरता येतं किंवा परमात्मा स्वरूपात ते मन, बुद्धी विलीन करता येते. दोन्हीपैकी एक काहीतरी करता येतं. संसारात जसं मनाने कुठल्याही गोष्टीबद्दल तो विचार करतो, बुद्धीने निश्चय करतो, तसं आत्म्याचं ज्ञान मन, बुद्धीने स्वतंत्रपणे विचार करून किंवा शास्त्र वाचून आत्म्याचं ज्ञान होणार नाही. वेगळं मन माझं आहे मी त्याने ज्ञान करून घेईल, त्याने विचार करीन ग्रंथाचा, नाही होणार. बुद्धीने ते ज्ञान जाणून घेईल, नाही होणार. तर ते मन जेव्हा त्या आत्म्याच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या मनाशी एकरूप होईल. मय्येव मनाधस्तम. सद्गुरूंच्या मनाशी तुझ्या मनाचं लग्न होईल, संलग्न होईल. मनश्चेन लग्नम गुरोरंघ्री पद्मम. काय सांगितलंय? की मनाचं लग्न लागलं पाहिजे. संलग्न झालं. गुरोरंघ्री पद्मम.
सद्गुरूंच्या चरण कमलाशी त्याचं लग्न झालं पाहिजे. मन बुद्धीचं. तर तू स्वतंत्रपणे मन बुद्धीने विचार करून तुला काही नाही येणार. एक अहंकार येईल. तेव्हा मन बुद्धीचं समर्पण करावं लागेल मला. माझं मन, माझी बुद्धी, माझा असा मन बुद्धीचा अहंकार आणि ममत्व मगाशी सांगितलं. अहंकार आणि ममत्व हे जर तुझ्या ठिकाणी आहे, तर तुला निधिध्यास नावाची समाधी नाही प्राप्त होणार. त्याचं समर्पण त्या अहंकाराचं आणि ममत्वाचं समर्पण तुला करावं लागेल भगवंताला, सद्गुरूला. त्यालाच निधिध्यासन असं म्हणतात. आणि त्यालाच त्यालाच रामदास स्वामी म्हणतात, लपावे अति आदरे राम रूपी. आपण जाऊन रामाच्या रूपामध्ये आत लपावं. सद्गुरूंच्या मनामध्ये आपलं मन लपवून ठेवावं. सद्गुरूंच्या बुद्धीमध्ये आपलं मन लपवून ठेवावं. त्यांच्या ज्ञानामध्ये. लपावे अति आदरे राम रूपी असं ते म्हणतात. अत्यंत आदराने नाही मलाही काही समजतं. त्यांनी असं सांगितलं, यांनी असं सांगितलं, स्वामी समर्थ असं म्हणतात, तेव्हा म्हटलं, अरे हे काही नाही. तेव्हा लपावे अति आदरे राम. अत्यंत नम्रतेने सद्गुरूंच्या ठिकाणी आपलं मन, बुद्धी समर्पित करावी. काय आपल्या मनाचं शहाणपण नाही. अति शहाणा त्याचा बैल रिकामा असं आमच्याकडे म्हण आहे. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. हे शहाणपण आम्हाला लोक सांगतात ना, "अरे तू अति शहाणा आहे. तुझा बैल रिकामा." म्हणजे बैल रिकामा म्हणजे तू काहीच त्या बैलाचा उपयोग करून घेऊ शकत नाही. तो बैलच आहे ना. तू त्याचा उपयोग करून घेऊ शकत नाही. तेव्हा जो अतिशहाणा असतो, त्याला अनुभव काही येत नाही. त्याला असं वाटतं आपल्याला जे समजतं तेच खरं आहे. मग त्या मनाला सद्गुरु सेवेचा आणि सद्गुरु सेवेतून त्यांचा प्रेम घेण्याचा छंद लागतो. मन बुद्धी समर्पित केली. सद्गुरूंच्या मनाशी मन एकरूप केलं. बुद्धीमध्ये त्यांचं ज्ञान भरलं. मनामध्ये त्यांचं प्रेम भरलं, की मग त्याला छंद लागतो. देव प्रेम अनुभविण्याचा मज लागलासे छंद. देव प्रेम अनुभविण्याचा मज लागलासे छंद. जीवनात भरून वाहे एक आनंद आनंद एक आनंद आनंद. देवाच्या प्रेमाचा अनुभव घेण्याचा मला छंद लागला. देवाचं ज्ञान घेण्याचा मला छंद लागला. आणि सद्गुरूंच्या ज्ञानाची आवडी गोडी निर्माण होऊन ज्ञानाचं श्रवण मनन चिंतन करण्याचा छंद लागतो. आणि असा छंद लागल्यावरच मन बुद्धी सद्गुरूंच्या हृदयात प्रविष्ट होतात. आपली मन बुद्धी सद्गुरूंच्या हृदयात प्रविष्ट होतात. ती करावी लागत नाही मला. मन सद्गुरूंच्या हृदयातलं प्रेमात शिरते किंवा सद्गुरूंच्या मनातलं प्रेम सद्गुरूंच्या हृदयातलं प्रेम मनात शिरतं. सद्गुरूंच्या बुद्धीच्या सद्गुरूंच्या जे ज्ञान आहे ते आपल्या बुद्धीमध्ये शिरतं, भरलं जातं. आणि असा सद्गुरूंच्या ज्ञानबोधात प्रवेश करतो आपण. तेव्हाच बाहेरचा सर्व संसार बंद होतो. काही लोकांना मोबाईलवर कोणाचा तरी विचार आवडतो. मोबाईलवरचे विचार. आणि तेच तू सद्गुरूला ऐकवतो. असं आहे, तमकं आहे, तमकं आहे. मग मला तुझ्या त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? म्हणून कसा छंद लागला पाहिजे, तर ते वसंतराव देशपांडे त्यांचं एक फार चांगलं आहे. त्यांच्या नागपूरचेच आहेत. त्यांचा ते काव्य एवढं छान आहे. कसा तुला छंद लागला पाहिजे ते सांग. घेई छंद मकरंद, घेई छंद असा छंद घे की मकरंद तुला सेवन करता आला पाहिजे. मकरंद म्हणजे मधू काय सद्गुरूंच्या कार्यातून, प्रेमातून, भक्तीतून, ज्ञानातून तो मकरंद तू सेवन कर. असा छंद तू घे. घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद. मधुसेवना मधुसेवनानंद, स्वच्छंद हा धुंद. घे सद्गुरू आवाज गेलाय.
त्या मधूचं सेवन करण्याचा छंद त्याला लागला. आणि मग काय तो तो भुंगा त्या कमळात जाऊन बसतो आणि धुंद तो मधु सेवन करत राहतो. करता 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 तो सोडतच नाही. मिटता कमल दल होई बंदी भृंग परी सोडिना ध्यास गुंजनाचा धुंद घे छंद मकरंद. मिटता कमल दल. संध्याकाळ होते आणि ते कमळाच्या पाकळ्या मिटतात आणि तो भृंग बंदिस्त होतो त्याच्यामध्ये. तसं म्हणले आपलं मन आणि बुद्धी सद्गुरूंच्या प्रेम भक्ती ज्ञानामध्ये बंदिस्त झालं पाहिजे, की ते परत आलंच नाही पाहिजे. परिसोडिना ध्यास गुंजनाचा धंद. भगवान काय सांगतायत? अरे प्रक्रिया सांगतो म्हणाले, तुला परमात्म्याशी एकरूप होण्याची प्रक्रिया सांगतो. त्याच्यामुळे ध्यान ठेवून ऐक म्हणा. परिसोडिना ध्यास गुंजनाचा धुंद घे छंद, असा छंद घे म्हणा. जसा भुंगळा कमळात शिरतो, कमळातील मध सेवन करण्याचा छंदच लागतो. मग तो ध्यास कधी सोडतच नाही. निरंतर मधु सेवन करत राहतो, बाहेर येतच नाही. मग सायंकाळी कमळाच्या पाकळ्या मिटतात आणि त्यात तो बंद होतो. त्याला बाहेर पडता येत नाही, पण त्याला बाहेर पडायचंच नाही ना. त्याच्यासाठी संसार बंद होतो. बरंच झालं, संसार आपोआपच बंद झाला. संसार बंद करण्याची भानगडच राहिली नाही. हे सहज घडतं. तेव्हा संसार बंद करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण तो मधुसेवनाचा आनंद अविरत घेतच राहतो, घेतच राहतो. तसं मन बुद्धी सद्गुरूच्या सेवेत ज्ञान बोधात पूर्णपणे आसक्त होते आणि सद्गुरूच्या सेवेतून ज्ञान बोधातून सद्गुरूंचं प्रेम भक्ती ज्ञान निरंतर सेवन करत राहतो. तेव्हा तो सद्गुरू कार्यरूपी कमळामध्ये सद्गुरूंचं कार्यरूपी कमळ जे आहे त्याच्यात तो बंदिस्त होतो तो भक्त. आणि त्याच्यासाठी बाह्य संसार संपूर्ण बंद होतो, आपोआप बंद होतो. बंद करण्याची काही भाषा राहत. पण त्यांना आता लोक सांगतात आम्हाला ना आता बाहेर जायची काय काही गोडीच राहिली नाही. ते आपले हे सांग जोशी सांगतात. म्हणजे सद्गुरू आता इतर काय नाही, हे याचं एवढी आवडी निर्माण झाली म्हणजे त्याच्यामुळे आता काय संसार काहीतरी करावाचं असं वाटतच नाही. हा आता थोडस गावाला जाऊन येतो. हा ना, जाऊन ये. फक्त आता गावाला 1-2 त्यांचं घर आहे तिथे थोडस झाडझूड करायची. पण मी त्यांना सांगतो, हे बघा, या अटीवर जायचं की झाडझूड तुम्ही स्वतः नाही करायची. नाहीतर तुम्ही हातात तो हे घ्याल आणि झाडू आणि मग ते असं ते वेगळा असा ड्रेस करणार आणि मग ते बाह्या वरती करणार आणि ते पॅन्टचं हे वरती करणार आणि मग ते झाडझूड करणार, डोक्याला काहीतरी बांधणार फडकं. म्हणजे असा असा अवतार नाही करायचा. हे आपल्याला पसंत नाही पडत. तुम्ही माणसाला घेऊन यायचं 2 आणि तिथे साफसूफ करायची. नाही सद्गुरू तिथे माणसावर मिळत नाही हो. म्हणलं असं काही नाही. एवढे तो काही कोहिनूर हिरा नाही माणसं म्हणजे. पैसा दिला की कोणीही येतो. पैसे दिले ना जास्त, आपण घासाघीस करतो. त्याला सांगायचं चला ₹500 देतो, चल ये. 1000 देतो, चल घे. पण आपण नाही करत. आपण हे ब्राह्मणाचं काम नाही म्हणा. हे शूद्र वर्णाचं काम आहे. शूद्र वर्णाचं आपण नाही करत. की आपण भक्ती मार्गातलं. ते आपलं जे काम आहे, पठण पाठन काय भक्ती, प्रेम, भक्ती, ज्ञान हे आपलं अध्ययन, अध्यापन हे आपलं काम आहे. आपण ते करायचं नाही. त्याच्यासाठी लोक आहेत आणि त्यांना त्या गोष्टीची आवश्यकता आहे. मग आपण कशाला करत बसायचं? म्हणजे आपण त्याच्या पोटावर पाय देतो. त्याला विचारायला 1000-2000 मिळाले असते तर गरीबाला, तर ते मिळणार नाही आता. मग असलं काही चालणार नाही. नाहीतर आम्ही तुम्हाला तिकडे जाऊ देणार नाही. तर ते ते त्यांना काही राग येत नाही. आम्ही त्याला म्हणतो म्हणून. त्यांना काय उलट ते म्हणतात, "नाही सद्गुरू तुम्ही आम्हाला असं सांगत जा म्हणा. आम्हाला आम्हाला असं सांगितल्यानंतर आम्ही म्हणजे आमच्या सुधारणा करतो." आणि आम्हाला आवडतं म्हणजे तुम्ही असं सांगत जा. नाही सांगितलं तर म्हणलं कसं करणार? आणि म्हणून आम्ही एवढं कडकपणे त्या कडक भाषेत त्यांना सांगतो. तेव्हा पण ज्याला एखाद्याला राग येत असेल तर मग त्याच्याशी आम्ही बोलत नाही. मग त्याला म्हणतो, "ठीक आहे, तू कर." पण आमचं पूर्ण लक्ष असतं तो काय करतो, कसं करतो,
कधी करतो, किती करतो, सगळं डिटेल त्याचं आमच्या ठिकाणी लक्ष असतं. तेव्हा या कार्यामध्ये तो बंदिस्त होतो. मग त्याला दुःख होत नाही ना. त्याला संसाराचं दुःख बाधतच नाही. बघा केवढी मोठी अवस्था आहे हो. नाहीतर मनुष्य संसारात मन बुद्धी मनाने असला ना, मन बुद्धीने संसाराचे आघात त्याच्यावर तो होतच असतात. आणि संसाराचे आघात झाले, की तो डिस्टर्ब होतो खूप. मग योगी लोक सुद्धा संसार त्याला घाबरतात. ते तिकडे हिमालयात का असतात? संसारात येत नाही. कारण समाधी आहे तोपर्यंत ठीक. समाधी उतरली हो तरी हे झालं संसाराचं, कारण प्रारब्ध आहे ना. योगी झाला म्हणून काय झालं? तो प्रारब्धामुळेच तर जिवंत आहे. प्रारब्धाचे भोग त्याला भोगायचे आहे. आणि त्याच्यासाठी तो जिवंत आहे. समाधीतून उतरला की प्रारब्ध त्याला पकडणार. तो किती मोठा योगी असो का काही असो. आणि प्रारब्धाने पकडलं की त्याला त्याचा भोग भोगावा लागणार. आणि म्हणून ते समाधीतून बाहेर आले की त्यांना भीती वाटते. समजा तसं भक्ताला भीती नाही म्हणले. भक्ताला उलट बंदिस्त एवढा तो झाला सद्गुरूंच्या कार्यात, प्रेम भक्ती ज्ञानात, की तो संसारात बंद होऊन जातो. मग ते प्रारब्ध कसलं काय 24 तास तो सद्गुरूंच्या ठिकाणीच बंद असतो, त्या कमळामध्ये, कार्यरूपी कमळामध्ये असा आनंद घेत असतो. आणि म्हणून भगवान सांगतात, निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वम न संशय. आणि अशा रीतीने जर तू सद्गुरूंच्या कार्यरूपी कमळामध्ये नीलोत्पल घनश्याम, त्या कार्यरूपी कमळामध्ये सेवा करता करता, सेवा करणे, सेवन म्हणजे काय? एक सेवन पण करणे. सद्गुरूंचा प्रेम, भक्ती, ज्ञानाचा रस सेवन करणं. आणि एकीकडे सेवा. सेवा हे एक क्रिया आहे, म्हणजे भक्ती आहे. आणि त्या क्रियेमुळे काय, सद्गुरूंचा प्रेम, भक्ती, ज्ञान, रस जो नेहमी पाझरत असतो, तो सेवन करत असतो. आणि त्या कार्याच्या ह्याच्यात असल्यामुळे त्याला एवढा आनंद असतो की तो बाहेर कशाला जातो म्हणाला. त्या कार्याच्या बाहेर तो पडत नाही. म्हणजे शरीराने जात असेल, पण शरीराने तो देहभान त्याला विसरलेला असतो. त्याचं सगळं मन इकडेच असतं. आणि हेच प्रेम, भक्ती, ज्ञान, हाच आनंद रस. आनंद रस हा प्याला भवताप शांतची झाला. त्याला तो भव काही करू शकत नाही. असंच ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवान स्वतः सांगतात, मी त्याचं हे घेतो. त्याची जबाबदारी, योगी लोकांची जबाबदारी कोणी घेत नाही म्हणते. तू योगी आहे ना, मग जा. तुझं प्रारब्धाचा अभिभव कर तू. पण योगी लोक आपल्या प्रारब्धाचा नाश करू शकत नाही. त्यांना ते भोगूनच सोडावं लागतं. जोपर्यंत समाधीत असतात तोपर्यंत ते बाहेर उभं असतो प्रारब्ध. समाधीतून कधी बाहेर येतो ते बघतात. बाहेर आला की त्याला पकडतात. त्या प्रारब्धाला. प्रारब्ध त्याला पकडतात आणि त्याला भोग देतात. तेव्हा भगवान सांगतात, माझ्या भक्ताचं असं नाही, त्यांची हमी मी घेतो म्हणजे. फुल्ली सिक्युअर्ड. माझा भक्त कसा आहे, फुल्ली सिक्युअर्ड आहे. त्याला काही चिंता करायची नाही की आता मला काय होणार, संकट आलंय, अमकं झालंय, हे अमुक झालंय. तू काही ती चिंता करू नको म्हणले, मी आहे इकडे. पण योगी लोकांना ते सांगतात. योगी लोक बोलवतच नाही भगवंताला. ते बोलवू शकत नाही. कुठल्या तोंडाने बोलवणार? कारण ते भक्ती करतच नाही. तर सद्गुरू, तर परमेश्वर म्हणतो, तुमचं तुम्ही भुगता. काय मला काय बोलवू नका. तुम्ही योगी आहात ना, मग तुमच्याकडे चमत्कार आहे ना, तुमच्याकडे अनुभूती आहे ना. मार मोठी सांगता, अनुभूती अनुभूती अनुभूती, तर घ्या, अनुभव घ्या. मग आता आणा तुमची अनुभूती. तुमच्यावर संकट आलंय ना, मग अनुभूती करेल काहीतरी. तेव्हा मय्येव मन आधस्तो मयी बुद्धीम निवेश. माझ्यामध्ये मन प्रविष्ट कर, किंवा तुझ्या मनामध्ये माझं प्रेम भर. दोन्हीपैकी काहीतरी कर. आणि मयी बुद्धी निवेश, माझ्यामध्ये बुद्धीचं गुंतवणूक कर. किंवा बुद्धीमध्ये माझं बोध तू भरून ठेव. दोन्ही एकच आहे ना. पैसे कशात तरी गुंतवणे, पैसे सोन्यात गुंतवणे, म्हणजे पैशाचं रूपांतर सोन्यात होतं. आणि नंतर सोन्याचं रूपांतर पैशात होतं. तसं मन बुद्धीचं ज्ञानामध्ये रूपांतर होतं. ज्ञानाचं प्रज्ञा बुद्धीमध्ये रूपांतर होतं. मनाचं प्रेमामध्ये रूपांतर होतं. प्रेमाचं मनामध्ये रूपांतर होतं.
तर कुठलीही गोष्ट केली तरी म्हणजे ते एकरूप होतात. म्हणजे एकरूप होणं हा महत्वाचा आहे. मयी एव मनादस्त्व मयी बुद्धिम निवेशय. मग काय होईल म्हणाले? त्याचा परिणाम काय होईल? निवशिष्यसी मय्येव. मग तू माझ्यामध्ये नेहमी निवास करशील. मी असा तुला बंगला बांधून देईल, निज धाम, की त्याच्यामध्ये तू निवास करशील. माझ्या ठिकाणीच तू निवास करशील. त्या कमळामधून बाहेर येणार नाही तू. तिथे सगळं सगळं काही आहे म्हणजे. तिथे संपूर्ण ब्रह्मांड आहे. तुझं तिथे तिथून कुठे जाण्याची आवश्यकता नाही. सर्व सुख, सर्व आनंद तिथे आहे. निवशिष्यसी मय्येव. माझ्यात तू वास करशील. अत ऊर्ध्वम न संशया. यात पुढे मागे काही संशय नाही. ऊर्ध्व म्हणजे त्याच्या पलीकडे. त्याच्यानंतर काही बोलणं नाही म्हणलंय. अत ऊर्ध्व न संशया. यात काही संशय नाही की तू माझ्या माझ्या ठाई, माझ्या या कार्यरूपात, माझ्या अंतःकरणात, माझ्या या हृदयात प्रेम, भक्ती, ज्ञानाचा अमृत सेवन करत राहशील, आनंद सेवन करत राहशील. यात काही संशय नाही म्हणाले. आणि तुझं हे जो संसार भाव आहे, संसार पूर्ण बंद होईल म्हणा. आणि तू माझ्या ठिकाणी निवेश करशील. माझ्या ठिकाणी नेहमी घर बांधून राहशील. कायमचं घर बांधून राहशील. त्यालाच निजधाम असं म्हणतात. म्हणून आमचं महाराजांनी आमचं नाव श्री निजधामानंद स्वामी असं लिहिलं. श्री निजधामानंद स्वामी असं ठेवलं. आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही पुष्कळ घरी राहिलात. आणखी आम्हाला त्याने आणखी पुष्कळ ठिकाणी राहतील. आता आम्ही राहतोच आहे बऱ्याच ठिकाणी. हे सोडतो तिकडे राहतो, ते सोडतो तिकडे. परंतु आमचं कायमचं घर निजधाम हे आहे. त्याच्यात आम्ही राहतो. आम्ही कुठे राहिलो, शरीर बाह्य शरीराने कुठे राहिलो, तरी आम्ही सद्गुरूंच्या निजधामात राहतो. तो आमचा कायमचा पत्ता आहे. कायमचं घर बांधून माझ्यात राहशील, यात काही संशय नाही म्हणाले. निवशिष्यसी मयी एव अत ऊर्ध्वम न संशया. असं भगवान सांगतात. मयी एव मनादस्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसी मयी एव अत ऊर्ध्वम न संशया. तेव्हा एवढं सांगून आज पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त.